शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, तेणेची नत्यमनी तुष्टडे प्रकाम। लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त। सर्वस्व तूच अमुचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच तुझे नाते। वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोजनामी। तू माय एक करिसी मम चोजनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः। ओम श्री ललिता देव्यै नमः। भवे देवेति मुख्यानि तत्र वक्ष्यामि संशृणु। ललिता श्री महालक्ष्मीर्लक्ष्मी रमा च पद्मिनी, कमला संपदीशा च पद्मालय इंदिरेश्वरी। परमेशी सती ब्राह्मी नारायणी च वैष्णवी। परमेश्वरी महेशानी शक्तिशा पुरुषोत्तमी। शक्तिशा पुरुषोत्तमी। अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्। आतापर्यंत आपण 134 श्लोक आणि 688 नाम यांचा अभ्यास केलेला आहे, यांची माहिती सगळी करून घेतलेली आहे, त्या नामांचे अर्थ आपण बघितलेले आहोत. आता या पुढं म्हणजे श्लोक नंबर 135 आपण बघणार आहे. 35वा श्लोक असा आहे. राज्यलक्ष्मी कोशनाथा चतुरंग बलेश्वरी, साम्राज्यदायिनी सत्यसंधा सागर मेखला. राज्यलक्ष्मी कोशनाथा चतुरंग बलेश्वरी, साम्राज्यदायिनी सत्यसंधा सागर मेखला. असा श्लोक आहे. त्याच्यामध्ये नावं आहेत. एकूण 6 नावं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायची आहेत. पहिलं नाव आहे राज्यलक्ष्मी, 689 नंबरचं नाव आहे. आता मागील नावामध्ये म्हणजे 688 पर्यंत जी नावं झाली त्याच्यामध्ये राज्य हा शब्द सगळ्याच शब्दांमध्ये आलेला होता. राजराजेश्वरी, राज्यदायीन, राज्यवल्लभा, राज्यकृपा असे तऱ्हेचे म्हणजे राज्य हा शब्द बऱ्याच सगळ्या पाठीमागच्या नामांमध्ये उल्लेख झालेला आहे. राज्य, इथं राज्य म्हणजे संपूर्ण विश्वाचं राज्य असा अर्थ आहे. आणि त्या ठराविक असा प्रदेश असा त्याला अर्थच नाहीये, कारण ठराविक प्रदेश नाहीच आहे, तर तो अमर्याद असा प्रदेश आहे. कारण मुळात हे विश्व, हे विश्वाची व्याप्ती अशी ही आहे की जी मानवाच्या आकलनाच्या पलीकडे आहे, त्यामुळे अमर्याद आहे. आणि अशा राज्याची राज्य लक्ष्मी. आता लक्ष्मी म्हणजे आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी म्हटलं की आपल्याला आपण गृहलक्ष्मी म्हणतो किंवा देवामध्ये संपत्ती या अर्थानं आपण लक्ष्मी देवी म्हणतो. म्हणजे तसं ही राज्य लक्ष्मी आहे. म्हणजे अशा अमर्याद अशा विश्वावरती राज्य करणारी लक्ष्मी. कारण का, ही विश्वाच्या संपूर्ण विश्वाची, संपूर्ण जगताची ही स्वामिनी आहे, म्हणजे लक्ष्मी आहे. जसं एक गृहिणी त्या घराची स्वामिनी असते, गृहस्वामिनी आपण असं तिला म्हणतो. म्हणजे त्या घराची स्वामिनी की तिच्याकडे तिची सगळी सत्ता असते त्या घराची. तसं इथं संपूर्ण विश्वाची, संपूर्ण जगताची सत्ता ह्या
ललिता देवीकडे आहे, त्यामुळे ती विश्वाची स्वामिनी आहे आणि तिच्याकडं संपूर्णपणे सत्ता जशी आहे तसं संपत्ती पण आहे. कारण ती राज्याचं भूषण असणारी कारण कुठल्याही घरामध्ये बघा, जसं धनसंपत्ती असेल, सरस्वतीची संपन्नता असेल, तरच ते घर अतिशय भूषणावह असं वाटत असतं. आपण सांगतो की त्यांच्या घरामध्ये नुसतं संपत्ती आहे, नुसते श्रीमंत ते आहेत, संपूर्ण धनलक्ष्मीने भरलेला आहे. पण तसं नाहीये, तर सरस्वती विद्यालक्ष्मी सुद्धा त्यांच्याकडे तेवढीच भरपूर आहे असं आपण वर्णन करून त्या कोणाच्याही घराची सांगत असतो. तसं या विश्वमातेची, या विश्वजननीनी तिच्याकडे सगळी संपूर्ण संपत्तीने ती भरलेली आहे. पण त्याचबरोबर ही लक्ष्मी सारखी संपत्ती सुद्धा तिच्याकडे आहे. आणखीन काय, यालाच राजराजेश्वरी असं त्यांनी नाव मागच्या एका नामामध्ये दिलेले आहे. आणि यालाच पुष्टी देताना म्हणजे सर्वोच्च अधिकारी, इथं राजराजेश्वरी मागच्या एका नामामध्ये जेव्हा तिला म्हटलं तेव्हा ती संपूर्ण सगळ्या राज्यांवरती राज्य करणारी असं दिलेलं आहे. पण इथं मात्र राज्य लक्ष्मी म्हटले, म्हणजे तिच्या आधिपत्याखाली तिच्याकडं सगळ्या प्रकारची संपत्ती आहे आणि विश्वाच्या संपत्तीवर तीच फक्त एकमेव अधिकार सांगू शकते. जसं गृहलक्ष्मी असते, ती म्हणते की आपल्याकडे जी संपत्ती आहे, जे सोनं नाणं आहे, त्या सगळ्याचे अधिकारी कोण आहे? मी गृहस्वामिनी. माझी जी संपत्ती आहे, सोनं नाणं आहे, ते सगळं माझं आहे असं ती गृहलक्ष्मी जसं सांगते. किंवा त्या घरातली मुख्य व्यक्ती, स्त्री देवता किंवा अधिष्ठात्री देवता, अधिकारी व्यक्ती जसं सांगते, तसं ही ललितांबा सुद्धा अधिष्ठात्री असणारी आहे, राज्याची लक्ष्मी देवता आहे, म्हणजेच ती सर्वोच्च अधिकारी आहे. आणि इथं हेच वाग्देवी आपल्याला सांगू इच्छित आहे की ती सर्वोच्च अधिकारी असल्यानं तिच्याकडं तिला भूषण असणारी अशी लक्ष्मीची संपत्ती आहे, धनदौलत आहे. त्याचबरोबर तिच्याकडं तिच्या अधिपत्याखाली वैशिष्ट्यपूर्ण विद्वान असे लोक सुद्धा तिच्या अधिपत्याखाली आहेत. कारण विद्वानांच्याकडं सरस्वतीची म्हणजे विद्यालक्ष्मी असते, म्हणून तीही तिच्याकडे आहे. म्हणून अशी ही अधिष्ठात्री देवता आहे. आणि लक्ष्मी देवता म्हणजे ललितांबिका आहे. हेच वाग्देवींनी इथं आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं जे नाव आहे कोशनाथा, 690 नंबरचं नाव आहे कोशनाथ. आता कोश म्हटलं की आपण म्हणतो की म्हणजे कोश म्हणजे काय आहे? कोश हे बऱ्याच प्रकारचे असतात. म्हणजे साठवणूक जे करणं आहे त्याला कोश असा शब्द आहे. म्हणजे ती संपत्तीची असते, धान्यांची असते, ग्रंथांची असते, म्हणजे पुस्तकांचं, म्हणजे जे भांडार म्हणतो आपण, म्हणजे पुस्तकांचं भांडार, धान्याचं भांडार, संपत्तीचं भांडार, म्हणजे खूप प्रमाणामध्ये तिथं साठवणूक केलेली असते. असं जे ठिकाण आहे ते म्हणजे कोशागार असं आपण त्याला म्हणतो. आणि त्या कोशाच्या वरती नियंत्रण ठेवणारा जो प्रमुख असतो त्याला कोशनाथ किंवा कोशावरती सांभाळण्याची, ज्याच्याकडे सोपवलेला आहे सांभाळण्याची शक्ती, म्हणजे तो कोशनाथा. म्हणून ही कोशनाथा म्हणजे ह्या सगळ्यावरती, म्हणजे तिच्याकडे संपत्तीची साठवणूक आहे, धान्याची साठवणूक आहे, ग्रंथांची साठवणूक आहे, सगळं तिच्याकडे आहे. आणि त्या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम ही ललितांबिका करते. म्हणजे ही प्रमुख अशी कोशागार देवता आहे, म्हणजे कोश साठवणूक देवता आहे. इथे कोश म्हणजे आपण म्हणतो कोशागार असतो बघा, सगळ्या ऑफिसांमध्ये मोठमोठे जे ऑफिसेस असतात तिथं कोशागार असतात, म्हणजे साठवणूक करून ठेवलेले असतात. पूर्वीपासून आलेले जे काही लिखित असतात किंवा जे काही डॉक्युमेंट्स असतात ते सगळे तिथं कोणाकोणाचे कोणी नियम लिहून पाठवलेले असतात, कोणाचे सूची पाठवलेले असतात, कुठल्या किंवा नेमणूक केलेले, अधिकारी पत्र दिलेले, किंवा आपल्या आता घरांची वगैरे जी असतात त्याची सगळी लिखितपणी आपल्याला तिथं मिळते. ते कोशागार असतात, तिथं सगळं आपल्याला सापडू शकतं. म्हणजे आपल्या घराचा जर उतारा काढून आणायचा झाला तर आपण तिथं कोशागारात जावं लागतं, मग ते आपल्याला आपल्या घराचा किंवा जागेचा उतारा काढून देतात. हे कोशागार अशी ही सरकारची संपत्ती. आणि या विविध राज्यांवर संपूर्णपणे नियंत्रण सरकार जसं आपल्या राज्यामधल्या मग ते गावावर सोपवतात, गावावरनं छोट्या जिल्ह्यावर सोपवतात, जिल्ह्यावरनं छोट्या गावांमध्ये, छोट्या गावांपासून आणखीन छोट्या गाव म्हणजे तालुका, जिल्हा, अशा तऱ्हेनं प्रत्येक ठिकाणी
त्या प्रदेशाची सगळी माहिती सोपवण्याचं साठवणूक ठेवण्याचं काम त्यांच्यावर सोपवलेलं आहे. आणि मग ते वर 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 सगळीकडे पोहोचवलं जातं. म्हणजे संपूर्ण राज्याची, संपूर्ण देशाची सुद्धा एका ठिकाणी सगळी माहिती आपल्याला मिळू शकते. आणि याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य जो कोण करत असेल तर तिला कोशागार, कोशानाथ असं म्हणतात. आणि हीच ललितांबिका हे सगळं करते. आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये, कोश याचा अर्थ आणखीन एक आपल्याला बघायचा आहे. हा कोश जो आहे, या कोशाला शारीरिक म्हणजे भौतिक शरीरातली आवरण जी आहे त्याला पण आपण कोश म्हणतो. आणि आपल्याला जो अपेक्षित आहे म्हणजे ललितांबिकेच्या दृष्टीनं किंवा आपल्या दृष्टीनं तर हे कोश आपल्याला बघायचे आहे की कोश म्हणजे भौतिक शरीराची आवरण. त्यामध्ये आपण प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, अन्नमय कोश असे हे सगळे कोश आपल्या शरीरामध्ये असतात. ज्यांनी योगाचे क्लास केलेले असतील तर त्यांना ह्या सगळ्याची माहिती थोडेफार ते योग शिक्षक आधी देत असतात की आपल्या शरीरामध्ये हे सगळे भाग आहेत वगैरे. तर आपल्या रंगात असणारा जो आत्मा आहे तो मात्र ह्या सगळ्या कोशांच्या बाहेर आहे. तो स्वयंप्रकाशी आहे. अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश हे सगळे थोडे 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 एकमेकावर अवलंबून आहे. म्हणजे आपलं मन स्वास्थ्य असेल तर आपल्याला जेवण चांगलं जातं, जेवण चांगलं जातं तर आपलं प्राण शरीर म्हणजे स्वास्थ्य राहतं. ते हे जे सगळं जसं एकमेकावर अवलंबून आहे तसं इथं त्यांना असं सांगायचंय की परंतु या अंतरंगामध्ये असं एक आवरण आहे, असा एक आत्मा आहे की तो स्वयंप्रकाशी आहे. याला या कोशांनी म्हणजे या अन्नमय कोश, प्राणमय कोश हे जे आहेत त्या कुठल्याही म्हणजे भौतिक शरीराशी जे आवरण आहे त्यांनी त्याला कुठलंही आवरण घालता येणार नाही. आवरणांनी न झाकलेला असा जो आहे तो म्हणजे आत्मा. आणि ही जी ललितांबिका आहे ती आत्मा स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये बसलेली आहे. तिचं नाव कोशनाथा असं म्हटलेलं आहे. कोशनाथा असं तिचं नाव त्यांनी अपेक्षित केलेलं आहे. म्हणजे दुसरा एक अर्थ म्हणजे पहिला अर्थ ती सगळ्या विश्वाला सांभाळती आहे हे तर आलं, पण आपल्या शरीरापुरतं जरी बघायचं झालं तरी सुद्धा या सगळ्या कोशांना सोडून तिच्या एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक आत्मा तिच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आहे. आणि तो कशानेही झाकला जाऊ शकत नाही. म्हणून आत्मा या स्वरूपात असणारी ललितांबिका म्हणजे कोशनाथा या नावानं आपल्याला आपल्या शरीरामध्ये स्थित आहे असंही म्हटलं जातं. म्हणजे वाग्देवींना हेही अपेक्षित आहे की तुमच्या शरीराशी संबंधित सुद्धा ही कोशनाथ आहे, कारण ती संपूर्ण जगतावरती राज्य करते. मग तुमच्या शरीरावरती पण ती राज्य करीत असणार आहे. म्हणजे ती स्वतः आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे. हेच त्यांना आपल्याला इथं सांगायचा त्यांची कल्पना आहे की त्यांना आपल्याला ते समजावं म्हणून तिला कोशनाथा म्हटलेलं आहे. दुसरं कारण प्राणमय कोश, मनोमय कोश याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचं कार्य वेगळं, आपण काय काय आहे ते आपल्याला माहिती आहे. बरं, अन्नमय कोश असेल तर आपण कोणत्या प्रकारचं अन्न घेतो, चांगलं सात्विक घेतो का रजोगुणात्मक अन्न घेतो, म्हणजे हे सगळं आपल्या मनावर आहे. आपल्या शरीराच्या दृष्टीनं जे योग्य आहे ते आपण खात असतो, पित असतो. आणि ह्यानुसार आपले सगळे कोश त्यानुसार भरत असतात. मग आपलं मन आनंदानं भरतो, आनंद होतो आपल्याला, आपण दुसऱ्यावर प्रेम करायला शिकतो. आपला प्राण जो आहे म्हणजे शरीरामध्ये प्राणमय कोश हा जो आहे म्हणजे आपण जो श्वासोच्छवास करतो तो योग्य प्रकारे होतो. नाही तर समजा आपल्यावर खूप टेन्शन असतील, खूप ताणतणाव असेल तर आपल्याला बघा आपल्याला उगीच वाटतं की छाती धडधड होते, आता काहीतरी होतंय. म्हणजे हे सगळं आपल्या शरीराचं जे आहे नियंत्रण ते ती ललितांबिका करत असते. आणि म्हणून ती आत्मा या स्वरूपामध्ये जेव्हा आहे तेव्हा ती कोशनाथा म्हणून संबोधली जाते. दुसरं पुढचं नाव आहे 691 नंबरचं चतुरंग बलेश्वरी. आता चतु म्हटलं की चार आणि रंग म्हणजे प्रकार रंगाचे आणि बल म्हणजे तिची ताकद. चतुरंग बलेश्वरी म्हणतात. चतुरंग म्हणजे चार प्रकारचं बल म्हणजे ताकद तिची, म्हणजे ही ईश्वरी देविका आहे.
ललितांबिका ही काही साधी सुधी देवता नाहीये, ती भगवती देवी जगदंबा सगळी आहे. आणि ती ह्या ईश्वरी देवतेकडं ह्या चतुरंग म्हणजे 4 प्रकारचे असे सैन्य आहे. तर बल देवता म्हटलं, चतुरंग बले बल ईश्वरी, 4 प्रकारची बल म्हणजे 4 प्रकारच्या ताकदी तिच्याकडे आहे. कोणकोणत्या ताकदी आहेत तर हिच्याकडं आता आपण बघतो की राजाकडे जेव्हा राजा राज्य चालवत असतो तेव्हा राजाकडे सुद्धा त्याचं बळ आपण म्हणतो ना, त्या सैनिकांचं बळ इतकं होतं ना, म्हणजे सैन्य बळ खूप आहे त्या राजाकडं. त्यामुळे त्याच्या विरुद्ध लढायला जाणं म्हणजे आपल्याला भरपूर तयारी करून जायला पाहिजे. असं पूर्वीच्या काळी बोललं जात होतं. राजाराजांमध्ये जेव्हा लढाई व्हायची त्या राजाकडं असणारं घोडदळ, सैन्यदळ, पायदळ, हत्तीदळ, रथदळ अशा प्रकारचं म्हणजे ही सगळी दळं आहेत त्या राजाच्या सैन्यामध्ये. तर ही सुद्धा चतुरंग बले म्हणजे हिच्याकडे इतकं बळ आहे या देवतेकडं. 4 प्रकारचे बल आपल्याला म्हणजे तिचा पराक्रम या सगळ्या सैन्याद्वारे दाखवला जातो. की जे घोडदळ दळतायत, पायदळ काम करतायत, हत्तीदळ करतायत, रथदळ करतायत, या सगळ्यानुसार त्या सैन्याची ताकद अजमावली जायची, त्यांचा पराक्रम सांगितला जायचा. हा झाला बाह्यार्थ. म्हणजे शब्दशः अर्थ घेतला चतुरंग बलेश्वरी, या सगळ्याची ती ईश्वरी आहे. आता दुसरा एक अंतर्गत स्वरूपामध्ये जर आपण नजर टाकली म्हणजे आपल्या अंतःकरणाकडे जर आपण नजर टाकली तर मागच्या भागामध्ये आपण जसं कोशामध्ये नजर टाकली होती म्हणजे प्राणकोश कोणते आहेत आपल्या शरीरामध्ये त्याच्यावरती आपण बघितलं होतं की त्यामध्ये असणारा आत्मा म्हणजे ललितांबिका. तसं इथं जर अंतःकरणाकडे जर आपण नजर टाकली तर अंतर्गत साधन जे आहेत आपल्याकडं म्हणजे आपलं मन, आपली बुद्धी, त्याला आपण काढून दाखव. हे माझं मन आहे काढून दाखवू शकतो का? ही माझी बुद्धी आहे असं हे आहे. पण हे आहे हे सगळ्यांना आपल्याला मिळते की माझं मन कार्य करते, माझी बुद्धी चालते, आपल्यामधला विवेक, हा माझ्याकडचा विवेक आहे असं आपण नाही दाखवू शकत. पण आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून आपण आपला विवेक दाखवू शकतो. म्हणजे समजा एखादा समोर आपल्या चांगला मोठा माणूस आला तर आपण आदरभावानं, सर आपल्याला काही हवं आहे का, आम्ही देऊ का तुम्हाला, असं आपण जेव्हा नम्रतेने बोलतो हा आपला विवेक आहे की समोरच्याला त्याचा सन्मान देणं, त्याची प्रतिष्ठा जपणं हे आपलं काम आहे, हा आपला विवेक आहे आपल्याकडे असणारा. तसं आपल्या मनाने, आपल्या बुद्धीने आपल्याला ते समजणं आणि विवेकानं हे सगळं खरं म्हणजे आपण करायला पाहिजे. पण या सगळ्या बरोबर आणखीन एक आपल्या बरोबर बळ येतं आणि ते म्हणजे आपला अहंकार. हेही आपल्याकडे येतं आणि हा जेव्हा आपल्यावर येतो ना तसं हे जसं पाठीमागच्या चतुरंग बळ जे त्यांनी सांगितलं ते सैन्य बळ काय करतं, दुसऱ्यावरती लढाई करायला जातं. म्हणजे दुसऱ्यांबरोबर लढायला पायदळ काय, घोडदळ काय, रथदळ काय हे सगळे दुसऱ्याची लढाई करायला सहाय्य होणार आहे किंवा तिथं ते आपलं कार्य करणार आहे. आणि इथं आपल्या मनावरती म्हणजे बाह्य सेना जसं त्या ह्याच्यावरती मात करायला जाणार आहे, समोर असणाऱ्या म्हणजे युद्धामध्ये असणाऱ्या समोरच्या सैनिकांवरती ते चालून जाणार आहेत, त्यांच्याशी लढणार आहेत. आपण आपल्या अंतरंगात असणारे हे जे विवेक, आपली मन, आपली बुद्धी ह्याच्यावरती असणारा जो अहंकार आपल्या बरोबर आणखीन एक आलेला आहे, 4थं दळ आपल्या बरोबर आलेलं आहे आपल्या अंतःकरणामध्ये. आणि त्यांनी काय करायचंय आपल्याला, कारण आपण त्याला जपायचंय. म्हणजे कसं, अहंकार हा माणसाला अहंकार पण पाहिजे. आपण जर चांगलं काम करत असू तर का नाही आपल्याला अभिमान, अहंकारापेक्षा अभिमान असावा, अहंकार असा नाही, अभिमान असावा, अभिमान असावा माणसाला. लोकांनी आपल्याला काही म्हटलं म्हणून आपण ऐकून देत नाही, मी का असं म्हणून घेऊ, मला नाही, मी हे जर योग्य करते तर हे योग्यच आहे हे म्हणण्याचा स्वाभिमान आपल्याकडे असावा. म्हणजे आपल्या अंतरंगात असणारी जी इतर सैन्य आहेत म्हणजे आपलं मन आपल्याला काहीतरी वेगळंच करायला सांगणार असेल, आपली बुद्धी दुसरीकडे भरकटत जात असेल, आपला विवेक अविवेकाकडे जात असेल तर त्यावेळेस आपला जो अभिमान आहे, आपला जो अहंकार आहे, ह्या सगळ्यांनी आपण त्याच्यावरती मात करायला शिकलं पाहिजे. म्हणजे ते सैन्य त्या सगळ्या चांगल्या गोष्टींकडे आपल्याला वळवायचे. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की अंतर्गत सैन्यावर दोन्ही प्रकारांमध्ये म्हणजे बाह्य सैन्यावर आणि अंतर्गत सैन्यावर ती राज्य करते. म्हणजे कोणी ललितांबिका, म्हणजे तीच आपल्याला बुद्धी देणार आहे की अगं तुला जे पुढे दिसतंय ना ते अयोग्य चाललेलं आहे,
ते दोघांमध्ये भांडण चाललेले, ते भांडण सोडवण्यासाठी तू जायला पाहिजे. त्यासाठी तुझं मन, तुझी बुद्धी, तुझा विवेक सगळा जागृत व्हायला पाहिजे आणि मग तू त्यांना सांगू शकते, अरे बाळांनो असं भांडू नका, भांडणाचं मूळ काय आहे, अमुक आहे. अहो सोपं आहे, हे 2 भाग केलेत की तुम्हाला सोयीचं नाहीये का, असं सांगण्याची विवेकता आपल्याजवळ यायला पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती म्हणजे ललितांबिका इतकी शक्तिशाली आहे की ती आपल्या अंतर्गत असणाऱ्या सैन्य, ही जी आपले म्हणजे अंतर्गत असणारी जी कुबुद्धी आहे किंवा अंतर्गत असणारं आपलं दुर्मन म्हणजे आपल्याला वाईट विचारांकडे वळवणारं मन जे आपलं आहे, आपली अविवेकी मार्ग जो आपला आहे, या सगळ्यांवरती मात करायला हीच आपल्याला शिकवणार आहे. आणि त्यामुळे अशी शक्तिशाली म्हणजे आणि वाईट म्हणजे ती काय करणार आहे, आपल्याला वाईट प्रवृत्तींचा नाश करायला शिकवणार आहे. आणि हे फक्त ती आणि तीच करू शकते, कारण तिच्याकडे सुसज्ज असं सैन्य म्हणजे चांगले विचार आपल्या मनामध्ये देण्याची क्षमता तिच्याकडेच आहे. जसं बाह्य सैन्य एकमेकांशी लढायला ताकदवानपणा किंवा बळ, सैन्य बळ जसं ती प्रवृत्त करते तसं ते सैनिक दुसऱ्या सैन्यांबरोबर लढतील, हे बाह्यता आपल्याला दिसू शकतं. पण अंतर्गत असणारी जी आपली ताकद आहे ती ताकद देण्याचं काम ही ललितांबिका करते. म्हणून इथं तिला चतुरंग बलेश्वरी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये असणारे दुर्गुण किंवा आपल्यामध्ये असणारी वाईट प्रवृत्ती याचा नाश फक्त तिच्याच सक्षमतेमुळं, तिच्याच सहाय्यानं आपण करू शकतो की ज्या योगे. कारण का तर तिच्याकडं सुसज्ज असं सैन्य आहे आणि त्या सैन्याची ती सत्ताधीश आहे. त्या चतुरंग बळाची ती बल ईश्वरी आहे. चतुरंग ताकदीची सेना जी आहे त्याची ती सत्ताधीश सेनेश्वरी आहे. आणि म्हणूनच तसं आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ही ललितांबिका आपल्याला योग्य मार्गाला लावण्याचं काम करते. म्हणून देवी तिला इथं बलेश्वरी, चतुरंग बलेश्वरी म्हणजे चहूबाजूनी ती आपल्या भक्ताला योग्य मार्गाला नेण्याचं काम करते आहे. म्हणून तिचं नाव हे इथं संबोधन वापरण्यात आलेलं आहे. सुनीता, पुढचं जे नाव आहे 692 नंबरचं नाव आहे साम्राज्य दायिनी. आता साम्राज्य, आता माग आपण नाव पाहिलेले आहेत राज्य, राज्येश्वरी वगैरे, तर मागे पाहिलेलं जे नाव आहे 685 नंबरचं त्याच्यामध्ये राज्यदायिनी असं आपण म्हटलेले. ते 685 नाव जे आहे नाम आपण अभ्यासलेलं राज्यदायिनी आहे, म्हणजे राज्य देणारी आहे. आता ही आता मात्र काय आहे, साम्राज्यदायिनी. बघा दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. त्याच्यामध्ये राज्यदायिनी एखाद्या राज्याची सत्ता तुम्हाला देऊ करते देते ती राज्यदायिनी आहे. इथं मात्र आता साम्राज्यदायिनी. साम्राज्यदायिनी म्हणजे काय तर अनेक राज्यांपेक्षा अनेक राज्यांवरती आणखीन एक वरचं साम्राज्य आहे की ज्या साम्राज्याचं राज्य म्हणजे ही एक राजा किंवा एक राजा ह्या किंवा एक राणी यांचं राज्य नसतं, तर अनेक राजे आणि हे अनेक राजांचे किंवा अनेक राजकीय प्रदेशांचे संयोजन म्हणजे एकत्रीकरण झालेलं असतं आणि त्याला आपण साम्राज्य असं म्हणतो. म्हणजे जास्त मोठेपणा, अवाढव्यता असं त्याच्यामध्ये झालेलं असतं, ते साम्राज्य असं आपण त्याला संबोधतो. म्हणजे नुसत्या एका राज्यावरती एक राजा एक राणी राज्य करू शकतात एक राज्य असून, पण अशी अनेक राज्य जेव्हा एकत्रितपणे येतात तेव्हा त्याला साम्राज्य असं म्हटलं जातं. आपल्याकडं तेव्हा राजसूय यज्ञ वगैरे करतात तेव्हा अनेक राज्य स्वतःमध्ये ते विलीन करून घेतात. म्हणजे साम्राज्य विस्तार करायचा असतो, राज्याचा विस्तार करायचा असतो. जितकी राज्य त्यांच्या ज्या राज्यातून तो गोळा जाईल ते सगळी राज्य त्यांची म्हणजे त्यांना ती स्वाधीन झालेली असतात असं म्हटलं जातं. म्हणून तसं इथं ही साम्राज्यदायिनी म्हणजे बघा म्हणजे आपल्याला सुद्धा इतकी तिच्यामध्ये ताकद आहे की ती स्वतः तर साम्राज्य म्हणजे सार्वभौम सत्ता असणारी साम्राज्ञी आहे आणि ती आपल्या भक्तांना सुद्धा त्या साम्राज्याचं म्हणजे मोठ्यात मोठ्या अशा राज्याची देणगी देण्याचं सुद्धा म्हणजे देणगी म्हणजे त्यांना सुपूर्द करण्याचं काम सुद्धा
ती देऊ शकते अशी ही साम्राज्य दायिनी आहे असं म्हटलं जातं. आता ह्याचा आणखीन एक प्रकार आहे, थोडासा अर्थ जर आपण बघायचा, हा शब्दशः अर्थ झाला. थोडं ब्रह्मांडामध्ये आपण जर बघितलं, ब्रह्मांडाकडे जर बघितलं तर ब्रह्मा, विष्णू, महेश यांची राज्य आहे. आपण म्हणतो ही तिन्ही राज्य म्हणजे या ब्रह्मांडामध्ये हे तीनही देव राज्य करतात असं आपण गृहीत धरलेलं आहे. म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र त्यांच्या पुरतं सीमित आहे, ते आपले आपले काम व्यवस्थित करतात. म्हणजे जगाल म्हणजे वैकुंठ, कैलास आणि ब्रह्मलोक अशा या तिन्ही जगांना सुद्धा कोण व्यापून टाकलेले, तर ललितांबिकेने व्यापून टाकले. या तीनही जगतांवर, ह्या त्रैलोक्यावरती ती स्वतः राज्य करते. ती साम्राज्य आहे, सार्वभौम सत्ता तिच्याकडे आहे. तिन्ही लोकात ती आपलं वर्चस्व चालवित आहे. कारण जर समजा तिने जर आपली चैतन्य शक्ती त्या लोकांमधनं काढून घेतली, शिवलोकामधनं, ब्रह्मलोकामधनं, कैलासामधनं, असं जर तिने आपली शक्ती काढून घेतली तर ती सगळी हीन म्हणजे शक्तीहीन होऊन जातील, आपलं कार्य व्यवस्थित करू शकणार. आणि त्यामुळं तिने ह्या तीनही जगांना व्यापून टाकलेले आहे. तिन्ही लोकांवरती आपलं वर्चस्व ती चालवत आहे. आणि तिन्ही लोकात जे तिची, लक्षात घ्या, तिने आणखीन एक महत्वाची इथं गोष्ट आहे की या तीनही लोकांमध्ये आपण मागच्या अनेक नामांमध्ये असं आपण बघितलेलं आहे की विष्णू पण तिची पूजा करतो, ब्रह्मा पण तिची पूजा करतो, कैलास तर शिव तर काय तिच्या अधीनच आहे. म्हणजे या तीनही लोकांमध्ये जे लोक तिची समर्पणाने पूजा करतात, म्हणजे आपलं सगळं तन मन धन समर्पण करून जे तिची पूजा अर्चा करतात, त्या भाविक भक्तांना ती नक्कीच त्यांच्यावरती कृपा करते. आता इथं आणखीन एक आपल्या शरीराशी संबंधित गोष्ट आहे. आपल्या शरीरामध्ये जे अनेक चक्र आहेत, तसं त्रिचक्राच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे मुकुटाधार चक्र जे आहे त्याच्यामध्ये 10व्या चक्रात ती त्यांना स्थान देते. याचा अर्थ असा आहे की ती आपल्यावरती पुरेपूर कृपा दृष्टी करते. आपण जर समर्पण भावनेनं तिची पूजा केली, तिची ध्यान धारणा केली, तिचं स्मरण केलं तर आपोआपच ती आपल्याला सहाय्यभूत होते. आणि ती आपल्या म्हणजे काय होतं की 10व्या चक्रात एकदम ती मुकुटाकार चक्रामध्ये ती आपल्याला स्थान देते की जिथं तिचं वास्तव्य आहे. म्हणजे ती आपल्याला स्वतःकडे घेऊन जाते, स्वतःमध्ये विलीन कर. म्हणून तिला साम्राज्यदायिनी नाव म्हटलेलं. ती स्वतः म्हणजे स्वतःसारखी ती आपल्याला बनवायचा प्रयत्न करते. आणि इथं पोहोचणारे जे लोक असतात, शेवटच्या सहस्त्राधार चक्राचं शेवटचं चक्र जे आहे मूलाधार, त्या मुकुटाकार चक्रामध्ये तिथं कोणते लोक गेलेले असतात, जे सिद्ध असतात, संत असतात, ऋषी असतात, असे लोक तिथपर्यंत पोहोचतात. कारण ते लोक सगळ्या बाकीच्या चिंता किंवा बाकीच्या गोष्टी वर्ज करून ते फक्त तिची आणि तिचीच सदैव स्तुती करत असतात, तिचीच सदैव नामस्मरण करत असतात. आणि तेच लोक त्या चक्रापर्यंत पोहोचतात आणि मग ती तिथं त्यांना वास्तव्य करण्याला परवानगी देते. म्हणजे तिथपर्यंत ती त्यांना आधारभूत होती, सहाय्यभूत होती आणि त्यांना तिथं नेऊन पोहोचवते. म्हणजे ती स्वतः सारखंच त्या सिद्धांना, साधूंना, ऋषींना आणि संतांना बनवते. म्हणजे साम्राज्य म्हणजे श्रीचक्र म्हणजे अनेक चक्रांनी युक्त असं जे कुंडलिनी चक्र आहे, त्या सगळ्या चक्रांमध्ये ती आपल्याला सहाय्यभूत होते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितले राजसूय लग्न, कुंडलिनी चक्रामध्ये जसे अनेक चक्र ओलांडत आपण शेवटच्या चक्रापर्यंत जातो, तसं हे राजे लोक राजसूय यज्ञ करतात. आणि हा यज्ञ सामर्थ्यशाली राजे किंवा सम्राट यांच्याकडनं त्यांच्या अधिपत्याखालीच तो होत असतो. कारण का, त्यांना संपूर्ण अनेक राष्ट्रांचं, अनेक राज्यांच्या वरती साम्राज्य करू शकण्याची सामर्थ्य ज्यांच्यात आहे, तेच लोक राजसूय यज्ञ करतात. छोटे मोठे राजे काही राजसूय यज्ञ करायच्या भानगडीत पडत नाहीत. आणि त्यामुळं त्यांना आपण त्या राजाचा म्हणजे तो महान शासनकर्ता असतो, सम्राट असतो, तो राजा बनतो. पण यज्ञयागाद्वारे तो ललितेची पूजा, प्रार्थना, म्हणजे जेव्हा हे सगळं करायचं असतं
तेव्हा ललितेची पूजा प्रार्थना सुद्धा, कारण तिच्या कृपेशिवाय राजसूय यज्ञ फलित होत नाही किंवा तो योग्य प्रकारे होत नाही. म्हणजे जसं आपल्याला सुद्धा, आपण स्वतःला जर आपल्याला ते साम्राज्य प्राप्त करायचं असेल, त्या आपल्याला जर सिद्ध व्हायचं असेल, संत व्हायचं असेल, तर काय करायला पाहिजे? त्या एक 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 आपल्या शरीरामध्ये असणारे कुंडलिनी चक्र आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजेत. आपण ते साम्राज्य एक एक कुंडलिनी चक्र पार करत 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 शेवटच्या चक्रापर्यंत जायचंय आणि मग आपण सिद्ध बनायचंय की जिथे आपल्याला या संपूर्ण साम्राज्यावरती आपण राज्य करत आहोत अशी भावना निर्माण होते. म्हणजे ती सिद्धता, इतकं सामर्थ्य त्यामध्ये येतं. म्हणजे अशी ती सामर्थ्य देणारी, साम्राज्य देण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे आणि म्हणून तिला साम्राज्यदायिनी असा उल्लेख केला. कारण तिच्या कृपेशिवाय, तिच्या साह्याशिवाय हे होऊ शकणार नाही. म्हणून इथं वाग्देवता सांगतायत की तुम्हाला जर सिद्ध बनायचं असेल तर तुम्ही तिची कृपा संपादन करा, म्हणजे आपोआपच ती तुम्हाला सगळं साम्राज्य देईल. साम्राज्य देईल म्हणजे कोणतं? तर तुम्हाला जे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे, जी शांती, शाश्वत सुख जे तुम्हाला मिळवायचे ते तुम्हाला ती देईल. आणि त्यासाठी अशी साम्राज्यदायिनी ही ललितांबिका आहे आणि तिच्या कृपेशिवाय बाकी काही होऊ शकत नाही. हेच त्यांना इथं सांगायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि आपणही तो समजून घ्यायचा आहे. तिचीच कृपा आपण तिच्याच नामस्मरणाद्वारे प्राप्त करून घ्यायची आहे. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे 693 नंबरचं नाव आहे सत्यसंधा. आता या नामामध्ये सत्य हा शब्द विचार, भाषा, कार्य यांच्याशी संबंध आहे. म्हणजे आपले विचार सत्य असायला पाहिजे, आपली भाषा सत्य, म्हणजे आपण नेहमी बोलणं खरं बोलायला पाहिजे, आपण जे कार्य करतोय तेही नेहमी खरं, म्हणजे खरेपणाच्या आधारावर जे असेल असंच कार्य आपल्या कृतीतून व्हायला पाहिजे. म्हणजे असत्यतेचा आधार आपण कधी घेता पाहिजे. आता इथं म्हणजे सत विचार, सत भाषा, सत कार्य हे सगळं आपण करायचंय. कारण सत्यामध्ये काय? सत्य हितम म्हणजे कल्याणकारी भावना मनात असेल पाहिजे. सत्य आपल्या मनात असले की आपण सुद्धा काय, सत्य आपले योग्य विचार जर आपल्या मनामध्ये असेल तर काय होतं? आपोआप आपण दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करतो. सुनीता, सुनीता आता इथं सत्यहितम म्हणजे काय? हिताचं, योग्य करायचं, कल्याणकारी अशी आपल्या भावना मनामध्ये असली पाहिजे. आणि सत्य आणि संधा, तर इथं संधा म्हणजे काय? तर त्या सत्याला जोडलेलं असणं, म्हणजे सत्याला जोडलेला शब्द आपण संधान म्हणतो बघा. आपण काय म्हणतो की त्या माणसांशी संधान राखायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? तर आपण त्या माणसांशी बोललं पाहिजे, त्यांचे विचार ऐकून घ्यायला पाहिजे, त्यांचे काय विचार आहेत ते ऐकून घ्यायला पाहिजे. पण ह्यासाठी आपण त्यांच्याशी जोडलेलं राहायला पाहिजे, संधानात असलं पाहिजे आपण त्यांच्या, म्हणजे आपल्याला त्यांचे आचार विचार कळणार, त्यांचे विचार आपल्यापर्यंत येणार आहे. मग ते संधा हा जो शब्द आहे, संधा म्हणजे त्या सत्याला जोडला गेलेला असलं पाहिजे. सत्यसंधा प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे की सत्यसंधा म्हणजे आपण जे कृती करतोय, जी भाषा वापरतो आहे, ते सगळे जे शब्द आपण उच्चारणा करतो आहे, आपल्या मनामध्ये जे विचार आहेत ते सगळे कसे पाहिजेत? सत्याला धरून जोडले गेलेले असले पाहिजेत. म्हणजे सत्याशी संबंधित असंच आपण राहायला गेलेलं पाहिजे. आता इथं संधान असा जर शब्द आपण अभिप्रेत केला तर त्याचा अर्थ निशाणा असा होता. आपण म्हणतो ना शिरसंधान म्हणजे काय? योग्य, आपण म्हणतो ना काय बरोबर संधान साधलंय त्यांनी, योग्य निशाणा. म्हणजे काही आपल्या घरांमध्ये अशा असतात, पूर्वीच्या काळी फार असायचं, आजकाल नाही, की सासवा काहीतरी मुद्दाम असे शब्द बोलायच्या की जे प्रत्यक्ष त्यांच्या मुलीला बोललेलं असायचं, पण ते कोणाला लागायचं? सुनेला. म्हणजे लेकी बोले सुनेला. म्हणजे असं संधान, भाषेचं संधान इतकं परफेक्ट असायचं की ज्याला बोललेलं ना त्याला बरोबर कळायचं, ते संधान बरोबर योग्य असायचं.
म्हणजे ते मुलाच्या मार्फत असायचं, नवऱ्याच्या मार्फत, कोणाच्याही मार्फत. म्हणजे एक सासूचं उदाहरण सांगितलं. ऑफिसमध्ये वगैरे सुद्धा बॉस एखाद्या व्यक्तीला काहीतरी सांगत असतात, तर ते इतरांनाही कळावं म्हणून ते मोठ्यांनी सांगतात की अमुक आहे, म्हणजे बाकीच्यांनाही कळावं बाबा बॉसला हे असलं काही खपणार नाही बरं का. म्हणजे मीटिंगमध्ये वगैरे हे बॉस लोक असं सांगत असतात, अमुक एक गोष्ट केली तर हे चालणार नाही बरं का, अमक्याचं नाव घेतात. म्हणजे त्या व्यक्तीचा सन्मान ठेवून, त्या व्यक्तीचा बाण पुढं करून त्यांनी बरोबर संधान साधलेलं असतं, योग्य ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले असतात. म्हणून त्याला संधान हा जो शब्द आहे तो निशाण, निशाणा, योग्य निशाण्याला. आपण समजा बाण चालवायला पूर्वीच्या काळी तिरकमटे, बाला, भाले वगैरे हेच अस्तित्वात असत. कोण पाहिजे? हा, पाचोय. मेडिसिन डायरेक्ट हा. म्हणून ते हा जो निशाणा आहे तो कसा पाहिजे? सत्य पाहिजे, म्हणजे योग्य पाहिजे. योग्य निशाणा बसला तरच आपण एखाद्या माणसाचे म्हणजे दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी किंवा एखाद्याची शिकार करण्यासाठी आपण ते योग्य प्रकारे उपयोगात आणतो. म्हणून त्यांनी म्हटले सत्यसंधा. आता सत्यसंधामध्ये त्याच्यात आणखी एक आहे, क्षरसंध. निशाणा अचूक असतो, म्हणजे अचूक असेल तरच तो बरोबर झाला ना. नाहीतर आपण 50 बाण मारायचे आणि ते योग्य ठिकाणी आपल्याला ते शिकवतात बघा. म्हणजे अचूक वेध घेण्यासाठी म्हणून तो एक गोल बोर्ड असतो आणि आपण बाण फेकायचे असतात. पहिल्या ह्याच्यात गेला तर इतके मार्क, दुसऱ्या ह्याच्यात गेला तर इतके मार्क वगैरे, असं लहान मुलांना खेळायला घरात मध्ये वगैरे आणून ठेवलेले असतात ते. तर तसं म्हणून अचूक पाहिजे. तो सत्यसंधा हे नाव. आता हे सत्यसंधा हे जे नाव आहे हे सुद्धा प्रभू रामचंद्रांसाठी वापरलं गेलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की प्रभूचंद्रांचं आहे, म्हणजे भरताचं आहे. जन्मेजयाला सुद्धा सत्यसंधा या नावानं ओळखलं गेलेलं आहे. त्याचबरोबर धृतराष्ट्राच्या कौरव पुत्रांपैकी एकाचं नाव सुद्धा सत्यसंधा असं होते. ह्या व्यक्तींना हे नाव होतं, याचा अर्थ यांच्याकडे हे गुण होते. सत्यसंधा म्हणजे योग्य प्रकारे निशाण करणं, योग्य प्रकारे आपले विचार आचार वृत्तीत आणणं, हे सगळं प्रभू रामचंद्रांच्याकडे तर होतेच होते. भरत सुद्धा त्याच आपल्या भावाच्या आचार विचारांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारा होता, त्याच्याकडेही ते योग्य होतं. आणि जन्मेजय म्हणून जो राजा होता त्याच्याकडे सुद्धा तेच गुण होते. त्यांना सगळ्यांना सत्यसंधा याच नावाने, म्हणजे ही थोडक्यात म्हणजे सत्यसंधा हे एक प्रकारची पदवी असल्यासारखं आहे. जे अशा प्रकारे वागतात, सत्याचा आधार घेऊन वागतात, त्यांना सत्यसंधा असं म्हणतात. आता इथं आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की ललिता माता ही स्वतः जी आहे ती सत्याचा दृढ निश्चय केलेली आहे. ही स्वतः ललिता माता जी आपल्याला दिसते, आपण म्हणतो की दुष्ट प्रवृत्तींना नाश करण्यासाठी जेव्हा जगदंबिकेनं भगवती देवीनं रूप घेतलं, तीच ललितांबिका आहे असंही काही ठिकाणी आपण सांगतो. म्हणजे तिच्या अंगामध्ये, तिच्या मध्ये आपल्याला सत्याचा, कारण तिची बाजू सत्याची होती. राक्षस हे दैत्य वाईट प्रवृत्तीनं ते ह्या सगळ्यांना जिंकू पाहत होते, म्हणजे सत्याच्या बाजूनं. म्हणून तिचा दृढ निश्चय होता की ह्या सगळ्या असुरांचा नायनाट करणं. आणि म्हणूनच सत्यावर आधारित सर्व काही तिला आवडते आणि ती ठरवते. म्हणजे तिच्या शासनाच्या कामकाजात सुद्धा ती सांगते की या नामाच्या आधाराने विश्वातील इतर कोणत्याही शक्तीने पराभव होत नाही. आता सत्यसंधा या नामाचा जर आपण उच्चारण केलं म्हणजे प्रभू रामचंद्रांची आठवण काढली, भरताची आठवण काढली, त्याचबरोबर त्याच वेळेस आपण ललितांबिकेचं नाव सुद्धा सत्यसंधा आहे अशा तऱ्हेनं तिचं नामस्मरण केलं तर एक गोष्ट नक्कीच आपल्याला फायदेशीर होती की त्या नामामुळं आपण जेव्हा कोणतंही कार्य करत असतो, म्हणजे शासनाचं कामकाज असू दे, घरातलं कामकाज असू दे, त्या नामामध्ये कारण ती आपल्याला तिची शक्ती सगळी प्रदान करते. सत्याचा आधार आहे म्हणून असत्याच्या बाजूने कोणतीही शक्ती येत नाही. बघा आपण नेहमी म्हणतो सत्याचा नेहमी विजय होतो, नाहीतर असत्याचा नेहमीच पराजय ठरलेला असतो.
हे का होतं तर त्या सत्यासाठी सत्याच्या बाजूने ही ललितांबिका आपली शक्ती प्रदान करते की ज्या योग्य सत्य संधा असणारा माझा जो भक्त पण आहे त्याचा कधीही पराभव होणार नाही, म्हणून ती आपली शक्ती त्याला प्रदान करत असते. कारण शक्तीचा पराभव म्हणजे विश्वातील इतर कोणत्याही शक्तीने तिचा पराभव होऊ शकत नाही. कारण शिव आणि शक्ती एकत्रित आहे. सत्यम शिवम सुंदरम असं आपण नेहमीच म्हणतो. आणि त्यामुळे तिची सत्यावर निष्ठा असते, म्हणजेच ती सत्यनिष्ठा आहे. म्हणून ती विश्वाचे कार्य टिकवण्याची जबाबदारी तिच्यावर असणारी ही जी जबाबदारी तिच्यावर आलेली आहे, सत्याचं विश्वाचं कार्य सांभाळायची, ती अतिशय व्रत म्हणून पार पाडते. आणि हे पार पाडत असताना सत्याचं प्रेम, सत्य संकल्प, सत्य वचन, वचनबद्धता हे उपनिषदांमध्ये असं तिचं वर्णन केलं गेलेलं आहे. ही उपनिषदांमध्ये सांगितलंय. सत्य हा जो शब्द आहे याच्याबरोबर हे सगळं आणि ही जी जबाबदारी तिच्यावरती आहे ती सगळी ती योग्य प्रकारे पार करते. कारण तिला सत्याचं प्रेम आहे, सत्य संकल्प ती नेहमीच करते, ती सत्य वचनाने आपली वचनबद्धता तिच्याकडे आहे. म्हणजे आपण एखाद्याला शब्द दिला तर त्या वचनाने बद्ध आपण असतो आणि त्या वचनानुसार आपण करायला पाहिजे. नाही तर वचन द्यायचं आत्ता द्यायचं आणि पुढच्या 4 पावलावर गेले की हे त्याला कोण काय मानते, दिले त्याला शब्द असं तर आता आपण आपलं काम करूया. म्हणजे त्या वचनाची पूर्तता, सत्य पूर्तता ही आपण करायला पाहिजे. उपनिषदांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जर कुठलेही प्रेमाचं कारण सत्य असेल, म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला जर सत्याचं प्रेम वाटत आहे, योग्य आहे त्याचं प्रेम आपल्याला वाटायलाच पाहिजे. म्हणजे असत्याच्या बाजूने आपण कधीच उभं राहायचं नाहीये, हेच त्यांना सांगायचं आहे. आणि तिथं आपण समर्पणासाठी सुद्धा तयार पाहिजे. सत्याचं समर्पण आपण म्हणजे असत्याच्या बाजूने आपण कधीही राहायचं नाही, सत्याच्या बाजूने राहायचंय. म्हणजे आपलं समर्पण हे सत्यासाठी असलं पाहिजे. नियमानुसार आदेश पालन केल्यामुळे जसं आपल्याला काही बक्षिसी मिळते तशीच आपण जर सत्याच्या बाजूने असो तर ही ललिता देवी आपल्याला कृपा दृष्टी करते, आपल्या भक्ताला ती आपल्या कृपेने पात्र करते आणि मग त्या कृपेत भक्ताला ती प्राप्त होते. आणि सत्याचीच बाजू घेतली पाहिजे. म्हणजेच तिथं स्वार्थीपणा नको, असत्यता नको, असत्याच्या बाजूने कधीही उभं राहायचं नाही किंवा असत्यता कधी स्वीकारायची नाही. म्हणून तिथं सत्याची कास आपण धरायला पाहिजे. श्रीमद भागवतात सुद्धा असं वर्णन आहे की जे साधक भगवंताची म्हणजे भगवंताचा आश्रय घेतात किंवा या ललितांबिकेचा आश्रय घेतात असं आपण म्हणूया, तर ते सत्याचा, सत्यवाचक शब्दांचा, सत्यवाचेचा आधार घेतात आणि त्यांना अभेदरहित दृष्टी प्राप्त होते. अभेदरहित म्हणजे ज्याच्यामध्ये भेद काही दिसत नाही, सत्य योग्य काय असेल तेच फक्त आपल्याला दिसतं. आणि त्यासाठी भगवंताचा आणि भगवती ललितेचाच आपण आश्रय घ्यायला हवा. म्हणून हे नाव सत्याचं महत्व सांगते आहे. विष्णू सहस्त्रनामात सुद्धा सत्यसंधा हे नाव आलेलं आहे. अशा तऱ्हेनं सत्याचा आधार जो भक्त घेईल त्याच्या बाजूने ही ललितांबिका आपलं सगळं संधान, आपली सगळी शक्ती त्या भक्ताला प्राप्त करून देणार आहे आणि त्याला योग्य मार्गाने नेणार आणि पराभव कधी स्वीकारायला लावणार नाही, त्याला विजय प्राप्त करून देणार आहे. म्हणून तिचं नाव सत्यसंधा असं वाग्देवींनी उल्लेख केलेला आहे. कारण अनेक अर्थ त्याच्यामध्ये भरलेले आपल्याला दिसून येत आहेत की ती जी राज्य चालवते. कारण का कुठलीही चांगली गोष्ट आपण जर केली तर त्याची बक्षिसी आपल्याला मिळते. तसं आपण सत्याच्या बाजूने राहिलो तर आपल्याला त्याचं बक्षीस, लगेच बक्षीस म्हणजे कोणी काय एखादं मोठं पुडकं आणून देणार नाहीये पैशाचं किंवा काय, पण कुठे ना कुठे त्याचा फायदा आपल्याला नक्कीच मिळतो असं थोडक्यात या वाग्देवींना आपल्याला सुचवायचं आहे. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे 694 नंबरचं नाव आहे सागर मेखला. सागर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोठा जलाशय किंवा समुद्र, आणि मेखला म्हटलं की कमरेभोवती घालण्याचा एक दागिना. हा शब्दशः अर्थ आपल्याला माहिती आहे. पण
इथं जो आपल्याला अर्थ म्हणजे शब्दशः अर्थ जर सांगायचा झाला तर सागर मेखला म्हणजे जलाशय एवढा त्याला विस्तीर्ण आकार आहे, इतका मोठा आहे की त्याच्या कमरेभोवती जर एक दागिना करून घालायचा असेल तर त्याला सागर मेखला असं म्हटलं जातं. म्हणजे त्या दागिन्याची सुद्धा पात्रता केवढी मोठी पाहिजे की ज्याला सागराची मेखला बनता येईल असा अर्थ आपण घेतो. पण इथं मात्र ललिता माता ही विश्वाची नियंत्रण करणारी आहे आणि पृथ्वीच्या रूपात ती आहे असं जर मानलं तर तिच्या कमरेभोवती आता तिची कंबर केवढी आहे बघ, पृथ्वीची कंबर कोणी मोजू शकले का? आपल्याला अंदाज म्हणजे या लोकांनी काही फुनगाठी बांधून त्यांनी त्याची मोजमाप करायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ह्या तिच्या कमरेभोवती मोठमोठे महासागरांनी मेखला वेढलेले आहेत. म्हणजे तिच्या कमरेभोवती असे मोठमोठे महासागर आहेत, यांनी तिला वेढा दिलेला आहे. म्हणजे जलसंग्रह जो आहे, मोठा जलसंग्रह म्हणजे सागर समुद्र, यांची मेखला तिच्या कमरेभोवती आहे असा अर्थ येतो. वाघदेवींना एवढंच आपल्याला सांगायचंय की तिची महनीयता, तिचा मोठेपणा इतका आहे की ती कल्पना आपल्याला ते देऊ इच्छितात. म्हणजे ते आपल्याला कल्पना करायला सांगताय की तिच्या शरीराभोवती जलाशय मोठी मोठी जलाशय कितीतरी समुद्र आहे आणि या सगळ्या समुद्रांनी तिच्या कमरेभोवती मेखलेसारखं म्हणजे मेखला म्हणजे त्या कमरेची शोभा वाढवतात, तसं हे जलसंचय सुद्धा तिची शोभा वाढवत आहे असा कल्पना केलेली आहे. म्हणजेच काय तर हे आपल्याला म्हणजे वाघदेवी आपल्याला असं सांगू इच्छित आहेत की ती जशी सूक्ष्म रूपानं आपल्या शरीरामध्ये आहे तसं महनीयतेनं मोठेपणानं ती या पृथ्वी तलावरती सुद्धा आहे. म्हणजे त्यांना तिची महनीयता म्हणजे ती परमात्म्य रूप आहे म्हणून मोठ्यात मोठी कंबर जलसंपत्तीने सजवली गेलेली आहे अशी ती आहे असं आपल्याला इथं सांगितलं जात आहे. त्यामुळे इथं तिचं नाव आहे सागर मेखला. म्हणजे तिची महनीयता मोठेपणा वर्णन करून सांगण्यासाठी वाघदेवींनी तिला ही उपमा दिलेली आहे की जिची मेखला जिची कंबर जलाशयासारख्या सुंदर 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 मोठमोठ्या सागरांनी तिची कंबर वेढलेली आहे, तिची शोभा वाढवत आहे. तुम्ही बघा समुद्राचं पाणी आटलं गेलं तर काय होईल कल्पना करून बघा, सगळीकडे ओसाळ माळरान पाण्या चालवलेच नाही, परंतु त्या समुद्राच्या पाण्यामुळं आपल्याला माहितीये की जलचक्राची जे एक रोटेशन आहे, समुद्राची वाफ्याचे ढगाचं पाणी परत येणं, परत नदी समुद्र गोड पाणी आपल्याला मिळत नाही तर आपण कुठलं पाणी पिऊ शकलो असतो. हे जे सगळं आहे ही शोभा वाटी ही हा तिचा मोठेपणा आहे, ह्यामध्ये सुद्धा ती आहे. त्यांना हेच सांगायचे वाग्देवतेंना की ती या पृथ्वी तलावरती सगळं कार्य करणारी पृथ्वीच्या रूपामध्ये सुद्धा तीच आहे. म्हणजे तिची महनीयता इथं आपल्याला दिसून येते. इथं आपण 135 नंबरचा श्लोक संपवलेला आहे. आता पुढचा जो श्लोक आहे तो आहे 136 नंबरचा. आता इथं 136 नंबरच्या श्लोकामध्ये आपला श्लोक असा आहे, दीक्षिता दैत्य शमनी सर्वलोक वशंकरी सर्वार्थदात्री सावित्री सच्चिदानंद रूपिणी असं त्यांनी सांगितलेलं आहे वर्णन. याच्यामध्ये पण 6 नावं आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यातलं 695 नंबरचं नाव आहे. आतापर्यंत आपण 794 नावं बघितली ती, आता 695 नंबरचं नाव आहे दीक्षिता. आता दीक्षा हा त्याच्यातला एक मूळ शब्द आहे. दीक्षा म्हणजे काय तर दीक्षा म्हणजे गुरूंकडून अनुग्रह घेणे, त्याला आपण दीक्षा घेणे म्हणतो. आता आपण त्याला अनुग्रह असं म्हणतो. दीक्षा गुरूंकडून आपण जेव्हा घेतो त्याला म्हणजे गुरुच असे एक शक्ती असते, गुरुच एक अशी व्यक्ती असती की जी आपल्या शिष्यांना दीक्षा देऊ शकतात. म्हणजे समजा सामान्य आपण काही कोणाला असं एखादं मंत्र वगैरे सांगू शकतो का, दीक्षा म्हणून अनुग्रह म्हणून आपण सांगू शकत नाही, पण तेवढी शक्ती त्या गुरुकडे असेल तर तो आपल्या शिष्यांना दीक्षा देऊ शकतो. आणि सामान्यपणे असं म्हटलं जातं की दीक्षा ही ब्रह्म्याची जाणीव होण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानावर
आधारित असते. म्हणजे दीक्षा घ्यायची आपण जैन लोकांचं जर तुमच्या पुढं कुठं म्हणजे संबंधात असेल किंवा तुम्ही जर कधी बघितलं असाल तर ते जैन लोक दीक्षा देतात बघा. म्हणजे त्यांच्या ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रियांना त्या विशिष्ट एक नाव असतं तर त्या होतात आणि त्यांचे जे पुरुष असतात त्यांना पण ते दीक्षा देतात. मग दिगंबर दीक्षा आणि श्वेतांबर दीक्षा वगैरे अशी त्यांच्याकडे असते. म्हणजे श्वेत कपडे फक्त परिधान करायचे, दुसरे कोणतेही नाही, सण आणि कुटुंबापासून लांब राहायचं, अशी दीक्षा ते देत असतात. म्हणजे जैन पंथीयांमध्ये हे विशेषतः हे दीक्षा देणे आणि हा दीक्षा ग्रहण समारंभ एक मोठा असतो. म्हणजे त्या दिवशी ते गुरु त्या शिष्यांना दीक्षा देतात. म्हणजे तुम्ही आता कौटुंबिक ह्या कुटुंबापासून बाजूला राहायचंय आणि तुम्ही फक्त आता भगवंताची इच्छा करायची, म्हणजेच ब्रह्म्याला समजून घ्यायचे. ब्रह्म्याची जाणीव तुम्हाला आता व्हायला पाहिजे. आतापर्यंत बरेच जण म्हणजे संसार थोडे पूर्ण झाले की मग म्हणतात की आपण आता गुरु घ्यायला हरकत नाही, गुरुकृपा आपल्यावरती व्हायला पाहिजे असं वाटत होतं. म्हणून आपण मग बरेच जण लोक म्हणत असतात हा करून करून भागला आता लागला देवपूजेला, आता अनुग्रह दीक्षा वगैरे हे सगळं. परंतु जेव्हा खऱ्या अर्थानं तळमळीनं आग्रहानं जेव्हा मनामध्ये असे विचार येतात की आता आपल्याला ब्रह्म्याची जाणीव व्हायला पाहिजे, त्याच वेळेला आपल्याला आपल्या ज्ञानाच्या आणि त्यासाठी थोडं ज्ञान आधी मिळवायला पाहिजे. पण थोडा आधी अभ्यास केला पाहिजे. गीता, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, भागवत हे सगळं आपण थोडंफार वाचलं पाहिजे. आध्यात्मिक क्षमता आपली वाढवली पाहिजे आणि मगच ते गुरु आपल्याला दीक्षा देतात. तुमच्या जो काहीच नसेल तर तो गुरु तुम्हाला काय देणार आहे बरं? परंतु जेव्हा तुमच्याकडं थोडंसं आहे तर त्यावेळेस आपोआपच तो गुरु तुमच्या ज्ञानामध्ये आणखीन भर टाकतो आणि गुरु तत्व या स्वरूपामध्ये शिष्यांना माहीत होतात आणि ते आनंदाची अवस्था शिष्याला प्राप्त करून देतात. म्हणजे गुरु जेव्हा त्या आपल्या शिष्याला दीक्षा देतो तेव्हा सांगतो की तू एवढा नामजप कर, हा नाम संकल्प घे किंवा तू हेच आचरण करायचंय, तू कुटुंबापासून इतके दिवस बाजूला राहायचेस, हे सगळे अशा कोणतीही प्रकारची दीक्षा ते गुरु आपल्या शिष्याला देत असतात. आणि मग त्याच्यातून त्या शिष्याला, त्या अनुग्रहित व्यक्तीला, त्या भक्ताला ती एक प्रकारची साधना केल्यानंतर खरोखरी आनंदाची अवस्था प्राप्त होते. आणि त्यासाठी आपल्याला पूर्वसंचित पण थोडंसं असावं लागतं आणि सध्या केलेलं आपलं जे क्रियमाण आहे ते आपण ज्या कृती करतो आहोत त्याचं सुद्धा थोडासा आपल्याकडे आधार असला पाहिजे. पूर्वसंचित असेल तरच आपल्याला गुरुची प्राप्ती होते. नाहीतर आला आला हेला आणि प्राणी जन्माशी आला आणि गेला गेला तसं नसतं. म्हणजे सगळ्यांनाच गुरु प्राप्त होत नाही. चांगले गुरु मिळायला सुद्धा सद्भाग्य लागतं आणि ते आपलं थोडं पूर्वसंचित आणि आपल्या ह्या जन्मातल्या ऐक जन्मामध्ये आपल्या ज्ञानाची किंवा आपल्याला असणारी आध्यात्मिक ओढ हे आपल्याला गुरुपर्यंत घेऊन जातात. आपोआप आपण तिकडं ओढले जातो आणि त्या गुरुपर्यंत जातो. येथे वाग्देवींना आपल्याला हे सुचवायचंय की अनुग्रहितांना ही ललितांबिका, आता आपल्याला ललितांबिकेचा ह्या स्तोत्राचा अभ्यास करण्याची, ते इतके वर्ष म्हणण्याची आपल्याला कृपा प्राप्त झाली आहे. म्हणजे हे आपलं एक प्रकारचं पूर्वसंचितच आहे की जेणेकरून आपल्या मुखातनं तिची ही स्तुती स्तोत्र, तिची नावं इतक्या वेळा घेतली गेलेली आहे. म्हणून वाग्देवी सुचवत आहेत आपल्याला की ती श्री गुरु रूपाच्या माध्यमातून आपल्या शिष्यांना म्हणजे आपल्या भक्तांना दीक्षा देते. पूर्वीच्या आपल्या मागं जे आपण नावं बघितले त्याच्यामध्ये तिचं एक नाव गुरुमूर्ती अशा स्वरूपामध्ये आलेलं आहे. म्हणजे ती गुरुच्या रूपामध्ये मूर्त स्वरूपामध्ये आपल्या भक्तांना ज्ञान करून देते असाही अर्थ गुरुमूर्ती असा शब्द होता. म्हणजे काय तर ती मूर्त स्वरूपामध्ये, जेव्हा ललितांबिकेचं मूर्त स्वरूप आपण एखाद्या देवीच्या स्वरूपामध्ये पाहू तर तेव्हा सुद्धा ती गुरुमूर्ती आहे असं आपल्याला भासला पाहिजे. किंवा आपण जेव्हा एखाद्याला गुरु करू तेव्हा तो गुरु म्हणजेच माझी ललितांबिका देवी आहे असंही आपल्याला, म्हणजे सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपामध्ये तीच आहे असं आपल्याला, म्हणजे इथं गुरूंच्या दर्जेच्या रूपामध्ये
दीक्षा ती आपल्याला प्रदान करते, म्हणून ती दीक्षिता आहे असं म्हटलं जातं. कारण ती आपल्या भक्तांना मंत्र दीक्षा देऊन, कारण मंत्राच्या योगानं आपण ती सांगते की अगं एकदा तरी आठवड्यातनं तू हे ललिता सहस्रनाम, जी ती आपल्याला बुद्धी देते हे करण्याची, एकदा तरी आठवड्यातनं ललिता सहस्रनाम वाच. त्या ललिता सहस्रनामामध्ये असणारी जी ही 1000 नावं आहेत, त्या नामामधून एक एक नाम म्हणजे एक एक मंत्र आहे. ते नाम म्हणताना तू जर पंचदशाक्षरी मंत्र म्हटला तर त्या मंत्रातून तुझी होणारी जी सगळी तुझी जी काही पाप झालेली असतील ती सगळी पाप नष्ट करण्याचं काम ही ललितांबिका करते गुरु रूपामध्ये. कारण ती करुणामूर्ती आहे, म्हणून ती सर्व भक्त साधकांना आपल्या पापांपासून मुक्तता देण्यासाठीच दीक्षा देते. म्हणजे माझा भक्त पापामध्ये राहायला नको, त्याला पुण्य कर्म करण्याची वृत्ती बळावायला पाहिजे, त्याचं सामर्थ्य वाढायला पाहिजे पुण्यकर्म करण्याचं, आणि त्याचे पाप नष्ट व्हायला पाहिजे. ह्यासाठी ही गुरुमूर्ती रूपामध्ये असणारी दीक्षिता दीक्षा देते, आपल्याला मंत्र देते, आणि त्याचं पठणही तिच्याच योगानं. बरेच जण असे असतात दीक्षा घेतलेली असतात आधीच किंवा गुरुमंत्र त्यांना मिळालेला असतो, पण तो मंत्र जपण्याचं मात्र त्यांच्याकडं काहीही होत नाही. पण ज्या भक्ताचं भाग्य चांगलं आहे त्याला तो गुरु ते मंत्र जपण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतो. म्हणजे इथं श्री विद्या अभ्यासक जे आहेत त्यांच्या मतानुसार गुरु, गुरुमंत्र आणि गुरुदेवता हे सगळे एकच आहेत, त्यात फरकच नाहीये. आणि म्हणून म्हणजे मंडलेकर महाराजांच्या त्यांचं जे रोज एक सुविचार असतो त्याच्यामध्ये ते म्हणजे त्यांनी त्या सुविचारामध्ये त्यांनी दिलेले आहे की गुरु जे स्वतः जे काम करतो तेच काम त्याचं नाम सुद्धा करतं. नुसतं नाम घ्या, गुरुला नका बजू, पण त्यांनी दिलेला मंत्र, त्यांनी दिलेलं नाम नुसतं तुम्ही जरी सतत नामस्मरण करत राहिला तरी ते नाम सुद्धा गुरुची शक्ती, गुरु तत्वाचं बळ तुमच्या पाठीमागं उभं राहतं आणि तुमचं काम कार्य पार पाडू शकतं. तसंच इथं हे श्री विद्या अभ्यासक सुद्धा सांगतायत की गुरु, गुरुमंत्र आणि गुरु मंत्र देवता हे सगळे वेगवेगळे नाहीच आहेत, तिघांचं एकच अस्तित्व आहे आणि ती ललितांबिकाच ती आहे असंच ते पण म्हणतात. आणि त्यामुळं इथं तिचं नाव दीक्षिता असं ठेवलेलं आहे. म्हणजे गुरु म्हणून पण ललितांबिकाच आहे, गुरु मंत्र म्हणून सुद्धा तीच ललितांबिका आहे, आणि गुरुदेवता म्हणून सुद्धा ललितांबिकाच आहे. आणि या सगळ्यांची एकत्रित शक्ती म्हणजे ती दीक्षा देणारी आहे. कोणासाठी देणार आहे ती? भक्ताला. कोणाला देणार आहे दीक्षा? भक्तांना देणार आहे, आणि म्हणून तिचं नाव इथं दीक्षिता असं ठेवलं गेलेलं आहे. पुढचं जे नाव आहे ते दैत्य शमनी. दैत्य म्हणजे आपल्याला माहित, दैत्याचा अर्थ असुर, राक्षस, आणि शमन, दैत्य शमनी, शमन करणे हे नाश करणे. मग दैत्य शमनी म्हणजे असुर किंवा राक्षसांचा नाश करणारी. शब्दशः अर्थ म्हटला तर असा आहे. आता इथं असुर म्हणजे कोणती? दुष्ट शक्ती आहे आपलीमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये असणारे क्रोध, वासना वगैरे ह्या जे षड्रिपूमुळे आपले अंतर्मन काय होतं, आपल्या मनामध्ये जर हे षड्रिपू बळावलेले असतील तर आपलं अंतर्मन हे आत्मसाक्षात्कारापासून म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यापासून किंवा परमात्मा स्वरूपाची जाणीव ओळख करून घेण्यापासून आपण दूर राहतो. म्हणजे आपण त्याला ओळख करून घेऊ शकत नाही, कारण आपण त्याच्यापासून दूर गेलेले असतो. आपल्यामध्ये हे विकारांनी सगळं राज्य केलेलं असतं, आपल्या मनामध्ये, आपल्या सगळ्या कृतींमध्ये ह्या विकारांचं राज्य असतं. क्रोध, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळ्यांचं राज्य आपल्या मनावरती असतं, आणि प्रत्येक कृतीतून, प्रत्येक विचारातून, प्रत्येक आचारातून तेच आपल्याला दिसू शकतं. आणि त्यामुळे आपण आपोआपच आपल्या ब्रह्मज्ञानापासून किंवा परमात्म्याची ओळख करून घेण्यापासून, आत्मसाक्षात्कार करून घेण्यापासून आपण दूर 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 जात असतो. पण जर ललिता देवीची कृपा जर आपल्यावरती असेल तर अशा वाईट शक्तींचा नाश ती करते. अशा वाईट शक्ती म्हणजे कोणत्या? तर हे आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या वासना, ज्या आसक्ती, जे षड्रिपू आहेत ते सगळ्याचा ती नाश करते आणि आपल्याला मानसिक बळ प्रदान करते की अगं तुझ्यामध्ये असणारा ह्या रागावरती तू संयम कर,
राग इतका क्रोध चांगला नाही हे ती आपल्याला सांगते. किंवा आसक्ती, कुठल्याही गोष्टीचा लोभ तुला जो आहे, ही आसक्ती दुसऱ्याचं जे आहे ते दुसऱ्याजवळ असू दे, आपल्याजवळ असायलाच पाहिजे अशी आसक्ती का, हेही ते आपल्याला, म्हणजे असं मानसिक बळ देऊन ती ह्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आपल्यामध्ये आहेत ती त्या सगळ्या दूर करते. आणि मग आपोआपच आपल्यावरती जे संकट आहे, कोणतं संकट आहे की आत्म साक्षात्कार होण्यासाठी किंवा परमात्मा स्वरूप मिळवण्यासाठी जो आपण धडपड करतोय, प्रयत्न करतोय, त्यापासून आपण दूर दूर जातोय. आपल्यामध्ये विघ्न येत आहेत, आपल्याला संकट येत आहेत. या सगळ्या संकटांचा नाश ती आपल्याला चांगली बुद्धी देऊन, चांगलं बळ देऊन, मानसिक बळ देऊन आपल्याला त्याच्यातून पार करते. ती आणि चांगली क्षमता पार करते. म्हणजेच ती दैत्य शमनी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या असणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचं शमन करून चांगल्या मार्गांना आपल्याला ती नेते. त्यामुळे आपल्याला परमात्म स्वरूपाची ओळख होते. म्हणजे आपल्या अंतरात्म्यामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्याची आपल्याला ओळख होते. जे ती स्वतःचीच ओळख आपल्याला करून देते. पण आपल्याला ती ओळख का होत नसती, कारण आपल्यातले विकार आपल्याला ते करून घेऊ शकत नसतात. आणि तेच कार्य, ती शक्ती ती प्रदान करून ती ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. म्हणून तिला दैत्य शमनी असं नाव वाग्देवी इथं सांगतायत. पुढचं जे नाव आहे सर्व लोक शंकरी, सर्व लोक वशंकरी. आता इथं सर्व म्हटलं की सगळे लोक म्हणजे तिन्ही जगामधले लोक आहेत. त्रिलोकामध्ये असणारे ब्रह्मलोक, कैलास लोक, वैकुंठ लोक या सगळ्यामध्ये असणारे सगळे लोक. इथं सर्व लोक वशंकरी, वशंकरी म्हणजे वश करून घेते. वशंकरी इथं वशंकरी असं नाहीये. व म्हणजे आणि शंकरी म्हणजे शंकर, शंकराची पत्नी असा अर्थ नाही. वशकरी, वशंकरी म्हणजे आपल्याला वश करून घेते. म्हणजे सगळे लोक, तिन्ही जगामध्ये असणारे सर्व लोकांना ती आपल्याला वश करून घेते, म्हणजे आपल्या अधिपत्याखाली घेते असा अर्थ या शब्दशः अशा या सगळ्या श्लोकांचा आहे. कारण का वशंकरी असं का तिला म्हटलेलं आहे, कारण ती विश्वाची सर्वोच्च शासनकर्त्री आहे, म्हणजे ती प्रशासक आहे. त्यामुळे तिच्याकडे सर्व लोक, तिन्ही लोक जे आहेत ते सगळे तिच्या अधीन असणार आहेत, तिच्या अधिपत्याखाली असणार आहेत. आणि हा तिचा स्वाभाविक अधिकारच आहे. कारण ती जर स्वामिनी आहे, त्रिलोकाची स्वामिनी असं, त्रैलोक्य स्वामिनी असं तिला काही वेळेला म्हटलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी तिचं जगदात्री तिला म्हटलेलं आहे. अशी ही स्वामिनी आहे. त्यामुळे तिच्याकडं सर्व लोक, तिन्ही जगाचे लोक, त्रिलोक सगळे तिच्या अधीन असणार आहेत. आणि ते त्यामुळे ती सर्व जगाला आपल्याकडे वश करून घेते. ज्याकडे एवढी ताकद आहे की सर्व लोकांना आपल्या अधिपत्याखाली आणू शकते. म्हणजे एवढ्या लोकांवरती शासन करण्याची ताकद फक्त तिच्याकडेच आहे. आता इथं भूलोक, सत्यलोक, भूलोक हे ब्रह्माचे निवासस्थान आहे. आणि भूलोक, भू म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वीवर वास करणारे लोक ते आपल्या, आपण पृथ्वीवर म्हणजे आपण सगळे वास करणारे. भू आणि स्वर्गलोक निवास, सत्यलोक म्हणजे ब्रह्माच स्थान, म्हणजे सगळे जे देवदेवता जे आहेत ते सत्यलोकामध्ये निवास करून आहेत. आणि पाताळ लोकांमध्ये जे राहणारे आहेत लोक त्यांना पाताळ लोक असं, म्हणजे तेही लोक, म्हणजे चेतनेची वेगवेगळी स्तर ती दर्शवते. या तिन्ही लोकांमध्ये म्हणजे आपण सुद्धा भूलोकावरती राहणाऱ्या प्रत्येक देहामध्ये तिची चेतना शक्ती आहेच. म्हणजे ते चेतनेचं स्तर वेगळं आहे. स्वर्गलोकामध्ये म्हणजे सत्यलोकामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यामध्ये सुद्धा तिची चेतना शक्ती आहे. म्हणजे ती शक्ती देवता त्यांच्यामध्ये पण आहे, त्यांना ती चेतना देते आहे आणि त्यांच्याकडनं सगळं कार्य करून घेते आहे. म्हणजे वेगवेगळीची चेतना शक्तीची वेगवेगळी स्तर तिचे हे दाखवले. पाताळ लोकांमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा चेतनेचा म्हणजे तिची शक्ती या संपूर्ण त्रिलोकामध्ये साम्राज्य करून राहिलेली आहे. आणि त्या चेतनेचे स्तर आपल्याला इथं ह्या तिन्ही लोकांमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये दिसत आहे. आणि म्हणून ही चेतनेची शक्ती जी आहे, ललिता माता जी आहे, जगताला
म्हणूनच ती आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवू शकते. कारण तिचीच चेतना सर्व लोकांमध्ये आहे, म्हणून ती आपल्या ताब्यामध्ये ठेवती आहे. वाग्देवी तिला सर्वलोक वशंकरी असे म्हणतात, असाही येते, म्हणून तिला सर्वलोक वशंकरी असं वाग्देवीने उल्लेख केलेला आहे. म्हणजे काय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे कैलास, तर या तिन्ही लोकांमध्ये ती वास करून आहे. तिचं सामर्थ्य, तिची चेतना शक्ती तिथं कार्य करते आहे. आणि शिवाच्या कैलासात तर ती शिवशंकराबरोबर सदैव आहे, म्हणूनही तिला शिवशंकरी म्हणजे दोन्ही अर्थांनी त्यांनी इथं वापरलेलं आहे. तिन्ही लोकांमध्ये तिची चेतना शक्ती आहे आणि म्हणून ती सगळ्यांना ताब्यात ठेवू शकते, अधिपत्याखाली ठेवू शकते, म्हणून वश करून घेते, असा पण एक अर्थ आहे. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या जे म्हणजे ब्रह्मा विष्णूचं स्थान वैकुंठ ब्रह्मलोक तेथे ती आहेच, आणि शिवाच्या कैलासात सुद्धा ती आहेच. म्हणजे शिवाबरोबर ती जेथे आहे, म्हणजे ब्रह्मा विष्णूच्या तिथं सुद्धा ती आहे चेतना शक्तीद्वारे, आणि शिवामध्ये कैलासामध्ये शिवशंकराबरोबर ती सुद्धा आहे, म्हणून शिवाची शंकरी म्हणून शिवशंकरी असा पण अर्थ इथे एक त्यांनी अभिप्रेत केलेला आहे. म्हणजे आपण जर दोन्ही अर्थाने बघितलं तरी हेच लक्षात येतं की ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीनही देवतांमध्ये ती तिन्ही देवता तिच्याच अधिपत्याखाली आहेत, कारण तिच्या चेतनेशिवाय, तिच्या शक्तीशिवाय हे कोणतंही कार्य करू शकत नाही, असं इथं आपल्याला दिसून येतं. पुढचं जे नाव आहे ते आहे 698 नंबरचं नाव, सर्वार्थ दात्री. आता सर्वार्थ दात्री, सर्वार्थ म्हणजे काय, सर्वार्थ सगळंच, सगळ्या इच्छा, सर्वार्थ आपण म्हणतो ना, सर्वार्थानं मी आता अगदी तृप्त आहे. म्हणजे काय, सगळं जे काय मला अपेक्षित होतं ते सगळं मला मिळालेलं आहे, आता मला कशाची इच्छा नाही, सर्वार्थानं तृप्त असणार. आता समजा एखादा माणूस कोणाकडे तरी जेवायला, काय हो काय जेवण होतं, एकदम सर्वार्थ तृप्त झालं बघा मी अगदी, म्हणजे चांगले विचार मला ऐकायला मिळाले, तुमच्या इथं भागवत श्रवण केलं मी, तुमच्या इथं मी जेवलो, जेवणाने तृप्ती मिळाली, सर्वार्थानं मी आज तृप्त आहे असं आपण म्हणतो. सर्वार्थ दात्री, पुढचा जो शब्द आहे दात्री म्हणजे प्रदान करणारी, देणारी आहे. म्हणजे माणसाच्या मनातल्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छांची पूर्तता करण्याची शक्ती प्रदान करणारी अशी ती सर्वार्थ दात्री असा शब्दशः अर्थ होतोय आपल्याला. आता ललितांबिका ही सर्व मानवी इच्छांची पूर्तता करतेच, मनोरथ पूर्ण करणारी अशी दायिनी शक्ती दायिनी आहे, म्हणून तिला सर्वार्थदायिनी म्हटलंय. आता आपण मानवी जीवनाचा जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की मानवी जीवनामध्ये 4 पुरुषार्थाद्वारे जीवन जगण्याचा एक विशिष्ट मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे आपल्या वेदांमध्ये वगैरे आपलं जीवन कसं जगावं, अध्यात्मामध्ये सुद्धा जीवन कसं जगावं ह्याचे 4 ठोकताळे त्यांनी सांगून दिलेले आहेत. तर त्यामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले. तो मार्ग म्हणजे, आणि तो जगण्याचा एक विशिष्ट मार्ग आहे. 4 पुरुषार्थ म्हणजे 4 पुरुषार्थाद्वारे आपण जीवन जगायचंय. आता पुरुषार्थ म्हणजे पुरुषांशी संबंधित आहे असं नाहीये, तर 4 विशिष्ट वेगवेगळ्या गोष्टी विशिष्ट मार्गाद्वारे आपण जीवन जगायचे. ते म्हणजे कसं, ते म्हणजे एक धर्म, म्हणजे धर्माप्रमाणे आपण वागायला पाहिजे. आपला धर्म आहे, समजा आपला धर्म आहे, आपला स्त्री धर्म आहे, आपण एक कोणाची तरी पत्नी आहोत, कोणाची तरी आई आहोत, कोणाची तरी आजी आहोत, कोणाची तरी नणंद आहोत, कोणाची तरी भावजाई आहोत, काहीतरी नातं आपलं निर्माण झालेलं आहे. तो जे धर्म आहे माझा, म्हणजे समजा माझे दीर आले, ते मोठे असले तर त्यांना त्यांचा मान सन्मान देणं, त्यांना खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था करणं, हा माझा धर्म आहे, स्त्री धर्म म्हणून. त्यांची भावजाई म्हणून मी हे करणं भाग आहे. हा धर्म मी पाळला पाहिजे. तसं धर्म म्हणजे आपल्याला जे योग्य आहे त्यानुसार वागणं, धार्मिकता. आता दुसरा जो आहे अर्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, असे हे 4 विशिष्ट मार्ग या आपल्या आध्यात्मिक दृष्ट्या आणि वेदांनी सुद्धा आपल्याला या मार्गाने तुम्ही जीवन जगा असं सांगितलेलं आहे. धार्मिकता, अर्थ म्हणजे संपन्नता, म्हणजे सांपत्तिक दृष्ट्या, धार्मिकता म्हणजे
योग्य प्रकारे आपलं आचरण करणं, ते धर्मानुसार आचरण करणं. संपन्नता असणं ही म्हणजे आपल्या जवळची आर्थिक सुबत्ता, सांपत्तिक दृष्ट्या आपण सुबत्ता आपल्याकडे असली पाहिजे. योग्य प्रकारे योग्य तरी अर्थ आपल्याजवळ पाहिजे, अर्थार्जन आपण केलं पाहिजे. नंतर काम, आपली आसक्ती, इच्छा, वासना ह्या पण आपल्याजवळ असायला पाहिजेत. फक्त त्या दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या नकोत. आसक्ती पाहिजे, इच्छा पाहिजेच आपल्याला. मी जर डॉक्टर व्हायची इच्छा धरली नाही, समजा कुठल्याही मुलं जन्माला आलेली आहेत, शाळेत जात आहेत, पण कुठलीही आसक्ती नाही, काय व्हायचं ते चाललंय आपलं, रोजचं रोज शाळेत जायचं, पाठ्यपुस्तक घ्यायचं, वाचायचं, लिहायचं, ठेवून टाकायचं, काही आसक्ती नाही, इच्छा नाही. पण मला डॉक्टर व्हायचे हे ध्येय, ही इच्छा जर मनामध्ये असेल तर ते लहानपणापासून त्याच दृष्टीनं अभ्यास करतं, त्याच्यामधलेच वाचन करतं आणि आपल्या आई वडिलांना सुद्धा ते सांगतं की नाही, मला अभ्यास करून त्या दादासारखं मला मोठं डॉक्टर व्हायचंय, त्या ताईसारखं मला मोठं वकील व्हायचंय. ही जी आहे, ही इच्छा आहे, आसक्ती आहे, ही चांगली आसक्ती आपल्याकडे असायला पाहिजे. त्याचं लुबाडून घेऊन त्यांच्याकडे मोठा टीव्ही आहे म्हणून एक दिवस चोरून आणून आपल्या घरात लावायचा, ही आसक्ती असता उपयोगी नाहीये. म्हणून आसक्ती पाहिजे म्हणजे काम, धार्मिकता, संपन्नता म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष हा प्रत्येक मानवी देह जेव्हा जन्माला येणार आहे तेव्हा त्यांनी धर्मानुसार आचरण केलं पाहिजे. आपल्याला आवश्यकतेनुसार अर्थसंपन्नता निर्माण केली पाहिजे. कारण पोटापुरता पैसा मिळवायला पैसा नकोय असं कोणाला हवंय का? पैसा हा प्रत्येक गोष्टीला, आज घराबाहेर पाऊल टाकलं की रिक्षा करा, गाडीत पेट्रोल घाला, तेव्हाच कुठेतरी जाणं येणं होणं शक्य होणार आहे. म्हणजे पैसा हा सगळ्या गोष्टीला लागणार. पैसा नसेल तर माणूस, मनात खूप इच्छा आहे की भरपूर दानधर्म करावा, पण खिशात जर 4 पैसे नसले तर आपण दानधर्म करू शकू का? नाही. म्हणजे इच्छा जरी असली तरी सुद्धा त्याला अर्थाची जोड पाहिजे, म्हणजे संपन्नता पाहिजे, आपल्याकडे तेवढी सुबत्ता पाहिजे. मग त्यासाठी धर्माचं आचरण पण पाहिजे. म्हणजे भरपूर पैसा आहे पण इच्छाही नाहीये आणि धर्माचं आचरण पण नाहीये, त्यामुळे तो पैसा आपला चाललाय, आला गेला पैसा, इकडे जातोय तिकडे जातोय, कुठं कोणी तो मुलगा कुठेतरी काहीतरी वेगळ्या वेड्या वाकड्या मार्गाने पैसा घालवतोय, व्यसनाधीन होतोय. हे सगळं होऊ शकतं. ते धर्माचं आचरण असेल, योग्य मार्गाने संपत्ती कमावलेली असेल आणि त्याचबरोबर जर चांगल्या इच्छा म्हणजे आपल्या वासना जर चांगल्या इच्छा असतील, काम म्हणजे आपण करत असणार कृत्य असं जर धरलं तर आपण सत्कृत्य जर करत असू, सदाचारानं वागत असू, चांगल्या इच्छा धरत असू, तर हे सगळं होण्यासाठी हे सगळं जर आपलं प्रत्यक्षात उतरलं तर शेवटी आपल्याला मिळणार आहे तो म्हणजे मोक्ष. म्हणजे आपल्याला ह्या देहाचा, जीवनाचा शेवट हा होणारच आहे. कुठलाही देह जो जन्माला आलेला, जेव्हा माणूस जन्माला येतो त्या दिवशी त्याची मृत्यूची तारीख ठरलेली असते. आणि जगणं आणि मृत्यू ह्यामधला जो कालांतर आहे, म्हणजे काळ जो आहे, त्याला आपण आपलं जीवन असं म्हणत असतो. जे देह जीवन जगत असतो, मग तो काही वेळेला आपल्याला काही त्रास होतात, काही चांगले दुःखाचे क्षण, सगळं आपण उपभोगत असतो. परंतु शेवटी जो आहे म्हणजे शेवटचा, म्हणजे चांगल्या पुरुषार्थानुसार जर आपण जीवन जगलं तर आपल्या जीवनाचा शेवट नक्कीच चांगला होणार आहे. हे जे 4 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, यानुसार आपण चांगलं जर काही केलेलं असेल तर आपल्या जीवनाचा शेवटही निश्चितपणे चांगलाच आहे. आणि म्हणून याला चतुर्विध पुरुषार्थ असं आपण ओळखतो. आपल्या गीतेमध्ये पण ह्याची ओळख करून दिलेली आहे. चतुर्विध पुरुषार्थ हे धर्म आणि मोक्ष हे वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये यांच्याशी निगडित असलेले आहेत आणि त्यांचं खरं स्वरूप समजून घेण्यासाठी त्यांची विचार मार्गदर्शन करतात. पण काम आणि अर्थ बघा, त्यात सुद्धा त्यांनी 2 विभाग करून दाखवले. हे पुरुषार्थ कसे आहेत तर पहिले 2 जे आहेत ते धर्म आणि मोक्ष, म्हणजे पहिलं धर्मानं वागणं आणि शेवटी म्हणजे मोक्ष मिळवणं, म्हणजे शेवट चांगला होणं. हे 2 जे आहेत हे वेदांशी, उपनिषदांशी निगडित असलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळते की आपण कसं वागायचं आहे, धर्माने वागायचं म्हणजे काय करायचंय, मोक्ष मिळवायचंय म्हणजे काय करायचं, हे सगळं आपल्याला त्याच्यात माहिती होतं. म्हणजे त्यांचं स्वरूप समजून घेणं, त्यातील विचार हे आपल्याला या उपनिषद मार्गदर्शन करतात. आणि काम आणि अर्थ हे जे आहेत हे मिळवण्यासाठी आपण भक्त, कारण हे दोन्ही आपल्या हातात आहेत. आपल्याला काम आणि अर्थ म्हणजे पैसा, तर हा जो भक्त जो आहे तो जो मार्ग निवडतो त्यात फरक
म्हणजे एखादा भक्त जर चांगला असेल विचारांनी तर तो चांगल्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो. एखादं गैरमार्गानं पैसा म्हणजे खालून पैसा मिळवण्याचा प्रयत्न काही जण करत असतात. म्हणजे भ्रष्टाचारतेनं पैसा मिळवतात. पण कारण का उत्कटतेने किंवा आत्यंतिक इच्छेने म्हणजे नाही म्हणजे आपल्या ज्या कामना आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी उत्कटतेनं पैसा मिळवणं, ते काम पूर्ण करणं किंवा उत्कटतेनं तशा भ्रष्टाचार मार्गाने पैसा मिळवणं हा जर आपण प्रयत्न केला तर तो आपल्या जीवनामध्ये धोका निर्माण होतो. आणि योग्य तऱ्हेने जर उलट त्याचा जर उपयोग करून घेतला, हे आपल्याला पैसा मिळवायचा आहे नक्कीच, पैशाशिवाय सगळं आणणार आहे. पण ते मिळवताना आपण जे उत्कटता, जी आत्यंतिकता चांगल्या मार्गाची जर असेल, म्हणजे मी आज मला जे नेमून दिलेलं काम आहे ते सगळं मी आजच्या आज पूर्ण करणार, भले मला 7 वाजले ऑफिसमध्ये जायला तरी सुद्धा चालते. उत्कटतेनं ते काम पूर्ण करून आनंदानं आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा त्यातून मिळणारा जो मला पगार आहे त्याचा मला एक प्रकारचा आनंद मिळतो. आणि योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर केला तर म्हणजे काय तर परोपकारी आपण मानले जातो. म्हणजे आपल्याकडे 4 पैसे आहेत, आपण ऑफिसमधनं बाहेर पडता एखादा शिपाई येतो आणि विचारतो की सर मला ना आज जरा गाडीला जायला पैसे नाहीये आणि माझी आई आजारी आहे, मला भेटायला जायचंय, माझ्याकडे आता गाडी भाड्यापुरते सुद्धा पैसे नाहीत, तुम्ही मला देता का जरा. अशा वेळेस जर आपण आपल्या खिशात भ्रष्टाचारातून आलेले पैसे खिशात भरपूर आहेत, नोटांचं बंडल भरलेले आहेत, पण तरीही आपण जर त्याला म्हटलं नाही रे आता मला नाही रे, माझ्या मुलाची फी भरायची उद्या त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीये, तर हा आपली वृत्ती ह्याच्यामध्ये चांगली नाहीये हे त्यातून दिसून. त्याऐवजी ठीक आहे मलाही उद्या खरं म्हणजे दुसऱ्या एका कामासाठी पैसे हवे होते, पण माझ्याकडे 10 रुपये आहेत, तुला मी 5 रुपये देतो, तू तुझ्या आईच्या गावापर्यंत जाऊ शकशील. ही जी वृत्ती आहे म्हणजे हा जो परोपकार आहे हा करण्यासाठी त्या संपत्तीचा उपयोग आपण दानासाठी किंवा परोपकारासाठी केला तर त्याचा उपयोग आपल्याला चांगला होतो. आणि आपोआपच आपल्याला त्याच्यातून पहिलं जे धर्म आणि मोक्ष ही जे उपनिषदांनी सांगितलेले त्या मोक्षाप्रत जाण्यासाठी आपला मार्ग सुरू होतो. म्हणजे आपल्याला ते मार्गदर्शन करतं. आपले जे काम आणि अर्थ आहे, आपला जो पैसा मिळवण्याचा प्रकार आणि ते पैसा मिळवण्यामुळे आपल्यामध्ये वाढणारी जी आसक्ती आहे, इच्छा आहे, ते सगळ्याला मार्गदर्शन करण्याचं काम ही ललितांबिका आपल्याला करत असते. म्हणजे कामनापूर्ती करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणे किंवा कोणी काही इच्छा करत असेल तर सहाय्यकार करणे ही सुद्धा एक प्रकारचे परोपकारच आहे. म्हणजे कोणी जर काय म्हणत असेल, कोण म्हणालं की अरे काय मला खरं म्हणजे इच्छा आहे बरं का गीता शिकायची, पण मला अजून कोणी शिकवणारच भेटले नाही, तर अशाला जर आपण गीता शिकवायचं काही काम केलं तर तो एक प्रकारचा परोपकारच आहे. त्याची इच्छा आहे, पण समजा तो म्हणाला पण माझ्याकडे गीता घ्यायला पुस्तकं घ्यायला पैसेच नाहीये, आपण त्याला एक गीता आणून दिली, एक प्रकारचा परोपकार आहे. म्हणजे त्याची इच्छा आहे, त्या इच्छेच्या नुसार जर आपण काही त्याला सहाय्य केलं तर ती परोपकारी वृत्ती आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जाते. आणि हे करण्याचं काम ही ललितांबिका आपल्यातल्या पुरुषार्थाप्रमाणे वागण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते योग्य तितका. म्हणून आमच्या गोंदवलेकर महाराजांनी फार छान सुविचार आजच्याच मला वाटतं आजच आहे तो विचार की भगवंताला जर तुम्हाला सहाय्य करायचं असेल तर तो तुम्हाला पोटापुरता पैसा देतो आणि समाधानात ठेवतो, पण जर तुमची परीक्षा घ्यायची असेल तर मात्र तो तुम्हाला भरपूर पैसा देतो. आणि मग तू कसा वागतोस त्याच्यावरती तुमचं त्या भगवंतावरती निष्ठा कशी आहे हे समजतं. असं महाराजांनी एक सुविचार त्याच्यामध्ये दिले, रोजच्या सुविचारामध्ये आहे ते. म्हणजे आपल्याला जर भरपूर आपल्याजवळ असलेल्यातलं दुसऱ्याला देणं हा परोपकार करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्याजवळ असतं भरपूर पण त्याच्यातलं एवढंसच देणं, नसतानाही देण्यामध्ये जो परोपकार आहे त्याला खरा परोपकार म्हणायचा. आणि त्याचं मार्गदर्शन ही ललितांबिका सर्वार्थ दात्री आहे म्हणून ती आपल्याला करते आहे. आणि मग अशा तऱ्हेनं आपण वागलो तर आपल्याला मोक्ष निश्चितच आहे हे सांगण्याचं काम इथं या वाग्देवतांना आपल्याला करायचं आहे की ती तुम्हाला नक्कीच मदत करेल, पण तुम्ही मात्र
चारी पुरुषार्थाने चतुर्विध पुरुषार्थाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. ती तुम्हाला मदत करेल आणि सरते शेवटी जीवनाच्या अंताला तुम्हाला चांगला सुलभ होईल, मुक्ती मिळेल, असंच त्यांना इथं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुढचं काय, म्हणून ती सर्व पुरुषार्थाची प्रदात्री आणि सर्वोच्च सम्राज्ञी आहे आणि सर्वार्थ दायिनी आहे, असं तिचा उल्लेख इथं आपल्या केलेला दिसतोय. आता 699 नावामध्ये तिला सावित्री असं म्हटलं. सावित्री, आता सावित्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सत्यवानाची सावित्री, एवढी एकच सावित्री येते. मागं आपण एका नावामध्ये बघितलेलं की ललितांबिका देवी सावित्री रूपामध्ये ललितांबिका आहे असा उल्लेख आलेला आहे. आता इथं किंवा 24 अक्षरी जो गायत्री मंत्र आहे हा सुद्धा सावित्री मंत्र म्हणून ओळखला जातोय. ओम भूर्भुवः स्वहा, ओम जना, ओम तपा, ओम तस्य, ओम पितृवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, असा जो 24 अक्षरी मंत्र आहे गायत्री मंत्र म्हणून ओळखला जातो. धीमहि या गायत्री मंत्रातील जी 24 अक्षर आहेत ते महाशक्तीचं प्रतीक म्हणून ही अक्षरे, कारण ही ओम, भू, वस, स्वाहा, तर जना, तपा, ही सगळी अक्षरं त्याच्यामध्ये आहेत. ही सगळी अक्षरं एक प्रकारचे मंत्र, शक्ती बीज आहे, म्हणजे शक्ती देणारे बीज अक्षर आहे, बीज मंत्र आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं या गायत्री मंत्राला सावित्री, सावित्रीची जेव्हा आपण कथा बघतो तेव्हा ती सुद्धा त्या आपल्या पतीला जीवदान देणारी आहे असंच आपल्याला दिसते की त्याचं म्हणजे त्याचं मरण आलेलं असताना सुद्धा आपल्या पतीला पुन्हा जीव देणारी, जीवदान देणारी अशी ती तारक ठरलेली आहे. तसं ही सावित्री आहे, म्हणजे ती आपल्याला पुन्हा शक्ती प्रदान करणारी आहे. म्हणजे आपण अगदी मरणोन्मुख जरी असलो तरी सुद्धा या गायत्री मंत्राचा जप केला तरी सुद्धा आपल्याला शक्ती प्रदान होते. गायत्री मंत्राच्या पुरस्चरणाचं फार चांगलं फलित आहे, बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे आणि खरोखरी आहे, कारण ते शक्ती मंत्र आहे, शक्ती बीज रूपी मंत्र आहे. त्यामुळं आणि दुसरा असा आणि काय, शिवाला सुद्धा सविता म्हणजे निर्माता म्हणतात आणि शिवाची पत्नी म्हणून सावित्री, म्हणजे सविता म्हणजे सूर्य आणि सूर्याची पत्नी म्हणून सावित्री. त्याचबरोबर सविता, सूर्य आणि सावित्री, म्हणजे त्याची पत्नी सावित्री, आणि म्हणून सूर्य हा आपल्या संपूर्ण विश्वाला एक प्रकारची ऊर्जा शक्ती प्रदान करणारा आहे. तसं ही सावित्री म्हणजे संपूर्ण जगाला ऊर्जा शक्ती प्राप्त करून, कारण सूर्य उगवला नाही तर आपली काय अवस्था होती बघा. पावसाळ्यामध्ये 2-4 दिवस सूर्य उगवला नाही, आपण म्हणतो काय घाणेरडी हवा आहे, दुखणे यायला लागले, सर्दी हटेना, खोकला यायला लागला आहे, श्वासोच्छवास घ्यायला त्रास व्हायला लागला आहे, स्वच्छ हवा नाही, किती तक्रारी आपण सांगतो. एक 2-4 दिवसच पावसाचे सूर्य जर उगवला नाही तर, परंतु हा सूर्य संपूर्ण जगाला ऊर्जा देणारा, शक्ती देणारा आहे आणि त्याची पत्नी म्हणजे सावित्री असा उल्लेख आहे. म्हणून ही सावित्री म्हणून सुद्धा त्या ललितांबिकेचा उल्लेख, कारण ती शक्ती देणारी तीच आहे म्हणून तिचा उल्लेख केलेला आहे. सावित्री नावाचं एक उपनिषद आहे असाही उल्लेख आहे. मग उपनिषद काय करतात तर आपल्याला जीवन जगण्याचं मार्गदर्शन करतात. म्हणून ही ललितांबिका सावित्री या नावामध्ये आपल्याला जीवन जगण्याचं मार्गदर्शन करते, म्हणूनही तिला सावित्री या नावानं संबोधलं गेलेलं आहे. अग्नी हा जर सावित्री, अग्नी हा याला जर सविता असं मानलं तर हवा ही सावित्री आहे. म्हणजे अग्नी नुसता पेटवला, त्याला जर वारा लागला नाही, हवा लागला नाही तर तो अग्नी चांगला पेट घेत नाही, तो पुन्हा 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 विझून जातो. परंतु हवा जर त्याला लागली तर सावित्री म्हणजे हवा जर त्याला लागली तर तो अग्नी प्रज्वलित होतो, तेजस्वी होतो, ऊर्जा प्रदान करतो, शक्ती देतो, उजेड देतो. म्हणजे हे सगळं कार्य शक्ती देवता म्हणून सावित्री या नावामध्ये आहे. म्हणजे जगताला निर्माण करण्याची शक्ती तिच्याकडे आहे, म्हणून तिला सावित्री या नावानं संबोधतात. जगामध्ये सर्व ज्या शक्ती स्वरूपामध्ये जे जे आहे
त्या स्वरूपामध्ये ललितांबिका आहे. आपण तिला एकदा ब्रह्मस्वरूपिणी असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे या ब्रह्माची निर्मिती करण्यामध्ये सुद्धा तिचाच हात आहे, हेही आपण एका नामामध्ये माहिती करून घेतलेली आहे. एका नामामध्ये आपल्याला हे कळलेलं आहे. जगाच्या निर्मितीमध्ये जसं तिचा हात आहे, तसं त्या जगाला सगळं पालन करण्याचं काम, जगताला निर्माण करण्याचं आणि त्याला पालन करण्याचं काम सुद्धा हिच्याचकडे आहे. म्हणून सुद्धा हिला सावित्री असं, म्हणजे शक्ती आहे तिच्याकडं, म्हणून तिला सावित्री म्हटलेलं आहे. तसंच सावित्री ह्या नावाचा आणखीन एक अर्थ असा आहे, पतिव्रता. आणि सती सावित्री असंच म्हटलं जातं नेहमी, सती सावित्री म्हणजे सती जाण्याचं सामर्थ्य जिच्याकडे आहे अशी ती पतिव्रता स्त्री, ती सावित्री असं तिला म्हटलंय. सत्यवानाच्या कथेतील सावित्रीचा जरी आपण विचार केला तर तिच्या मातेवरील श्रद्धेने, पूजनाने तिने दोन्ही कुळांचा उद्धार केला होता. सत्यवान सावित्री म्हणजे सत्यवानाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ती सावित्री त्याच्या पाठीमाग सतत जात होती. आणि तेव्हा तिने जे वर मागून घेतलेले आहेत त्याच्यातनं तिने आपल्या दोन्ही कुळांचा, बाहेरच्या आणि सासरच्या, म्हणजे संपूर्ण उद्धार करण्याचं काम तिने केलेलं आहे. आणि पतीचे प्राण सुद्धा तिने परत आणलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतोय अशी जी सावित्री आहे ती सावित्री म्हणजे आपल्यात असणारी चेतना शक्ती असं सुद्धा आपण तिला म्हणू शकतो. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जी चेतना शक्ती आहे ती म्हणजे सावित्री, जी चैतन्य शक्ती. तिच्याशिवाय आपल्याला कधी कधी इतकं नैराश्य आणि इतकं असं अस्वस्थ वाटतं, काय करू नये, थंड बसून राहावं वाटतं. म्हणजेच काय होतं, आपल्यातली ऊर्जा, आपल्यातली चैतन्य शक्ती कमी होऊन जाते. तेच समजा एखाद्या प्रसन्न अशा देवतेचं, ललितांबिकेचं मुखदर्शन करून आपण तिचे जे 5 श्लोक जरी म्हटले तरी मग आपल्याला पुन्हा हळूहळू चेतना शक्ती यायला लागते. हे जे आहे हे म्हणजे आपल्यामध्ये असणारी सुद्धा चेतना शक्ती म्हणजे सावित्री. आणि आपण जर तिचं पूजन अर्चन करून आपण तिची आधी ओळख करून घ्यायला पाहिजे आणि मग तिचं पूजन अर्चन करून तिला प्रसन्न करून घेतलं पाहिजे. आणि भक्ताला तिची कृपा प्राप्त मिळाली की ती सावित्री म्हणजे जगत निर्मिती करणारी हे जाणून तिची उपासना करणं गरजेचं आहे. कारण इथं तिची उपासना करताना ह्या जगत निर्मितीच्या कार्याची कार्यकर्त्री ती आहे. आणि मग तिची उपासना मी करते आहे तर हे जगदंबे, हे भगवती, तू माझ्यामध्ये सुद्धा तीच शक्ती प्रदान कर. म्हणजे सर्व देवदेवता आणि मागच्या बऱ्याच नामांमध्ये आपल्याला दिसते की सगळ्या देवदेवतांनी सुद्धा तिचीच, ललिता मातेचीच पूजा केली आहे. म्हणजे सृष्टीतील एकत्रित सर्व घटक म्हणजे सविता आणि सावित्री, म्हणजेच शिव आणि शक्ती, म्हणजेच ही शिवाची पत्नी पार्वती, म्हणजेच ही ललितांबिका आहे. आणि म्हणूनच तिला इथं सावित्री या नावानं संबोधलं गेलेलं आहे. म्हणजे सावित्री ह्या नावाचे अनेक अर्थ अनेक आधारांनी त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून वाग्देवींनी अगदी विचारपूर्वक तिचं सावित्री हे नाव इथं ठेवलेलं आहे. आणि आपल्या सती सावित्री म्हणजे सत्यवान सावित्रीच्या कथेतनं सुद्धा आपल्याला हेच दिसतं की तिने सुद्धा त्या ललिता मातेचीच पूजाची श्रद्धेनं तिने तिचं नाव घेतलेलं आहे की तिची जर काही माझ्यावरती कृपा होणार असेल तर तिने मला ह्या माझ्या पतीला परत मिळवून दिलं पाहिजे असाच अट्टहास तिने केलेला आहे. आणि त्यातून तिला तिच्या पतीचे प्राण परत मिळालेले आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा एखादं जर संकट पडलं तर आपण आपल्यामध्ये असणारी ललितांबिकेची शक्ती, चेतना शक्ती ओळखली पाहिजे की मी हे करू शकते. नाही बाई, एवढ्या वेळ कोण बसणार, ते ललितांबिकेचं एवढं 12 वेळा वाचा म्हणून सांगितलंय, शक्य आहे का इतकं वाचणं, इतका वेळ कोण बसणार. पण तुमच्यातली शक्ती जर तुम्ही ओळखली तर तुम्ही ते नक्की करू शकता. आणि ते केल्यावरती तुम्हाला ती चैतन्य शक्ती आपोआप प्राप्त होते आणि तुमचं इप्सित कार्य पार पाडू शकतं. हेच इथं ह्या वाग्देवींना आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे ह्या उदाहरणाद्वारे त्यांनी हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला दिसतोय. आणि म्हणून तिचं हे सावित्री नाव अगदी सार्थ आहे असं वाटतंय. पुढचं जे नाव आहे सच्चिदानंद रूपिणी.
आता सच्चिदानंद रूपिणी हा शब्दामध्ये विश्व निर्मितीच्या कार्यातील प्रमुख रूपिणी म्हणजे प्रमुख रूप असलेली प्रमुखत्व असलेली अशी देवता ललिता माता सत चित आणि आनंद या रूपात आहे. सच्चिदानंद सच्चित आनंद रूपिणी म्हणजे रूपामध्ये आहे. आता हे सत असणारे म्हणजे सत्य असणारे, चित सदैव असणारे आणि आनंदमय असणारे असे सगळे गुण, तीनही गुण जे काय आहे सच्चिदानंद असणारे हे गुण बनवण्याचं कार्य, हे तीनही गुण ज्याच्यामध्ये आहेत तो कोणामध्ये आहे तर ब्रह्मामध्ये आहे. जे ब्रह्मतत्व आहे त्याच्यामध्ये हे सगळे गुण, सत म्हणजे आपलं अस्तित्व म्हणजे सत्य असं जे काय अस्तित्व आपलं दिसतंय ते सत आहे. ते चित्त सच्चित, चित्त म्हणजे आपलं जे मन आहे, आपलं जे विचार आहे ते शुद्ध, ते चैतन्य असे आपल्याला पाहिजे. शुद्ध चैतन्य म्हणजे आपल्यामध्ये आपलं अस्तित्व हे शुद्ध चैतन्यानं भरलेलं आणि आनंद आणि अनंत आनंद म्हणजे शाश्वत आनंद जो आपण म्हणतो त्या शाश्वत आनंदानं भरलेला असला पाहिजे अशी ती. आता हे आपल्यामध्ये असलं पाहिजे म्हणजे आधी ती तिच्यात आहे. सच्चिदानंद रूपिणी अशी ती आहे आणि ती आपल्या भक्तांना तेच सच्चित आनंद प्रदान करणारी आहे. म्हणून खरं तर ब्रह्म संपूर्णपणे वेगळे आहे. हे ब्रह्म जर नुसता विचार केला तर ते खरं तर वेगळं आहे, पण मानवी जीवनाच्या स्तनावर विचार केला तर वेगवेगळे घटक गुणधर्म हे दिसतात आणि ते मायेमुळे दिसतात. ज्या भक्तांना ब्रह्म जाणून घ्यायचंय म्हणजे ज्याला खरा आध्यात्मिक अभ्यास करून की हे काय आहे, जग कसं आहे, जगत नाही ठीक आहे, जगन मिथ्या असं जे आपण म्हणतो की हे जग खोटं आहे आणि हे माया ब्रह्मसत्य जगन मिथ्या, ब्रह्मसत्य जगन मिथ्या, ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं जे आपण म्हणतो म्हणजे ब्रह्म हे खरं आहे आणि जग हे सगळं खोटं आहे, त्याच्यामध्ये काही खरं नाही, सगळी मायामय आहे. हे ज्याला जाणून घ्यायचं आहे, हे ज्याला कळलं तो खरा भक्त आहे. आणि तसा प्रयत्न म्हणजेच आपल्याला या अध्यात्माची उच्च पातळी गाठता आली पाहिजे. म्हणजे आपण उच्च पातळीपर्यंत विचार करायला शिकलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला आत्म्याचा साक्षात्कार होतो. परमात्मा म्हणजे काय हे आपल्याला कळतं आणि हळूहळू त्याची ओळख होऊ लागते आणि मग ही शुद्ध चैतन्याची पातळी समजते. म्हणजे शुद्ध चैतन्य म्हणजे काय आहे हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं. आणि मग असं जेव्हा आपलं मन शुद्ध आपोआप बघा, जसं आपण साबणाने कपडा स्वच्छ धुवायला लागतो तेव्हा हळूहळू साबण लावलं की थोडा 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 मळ निघून जातच तसं. आणि मग आपल्याला हळूहळू कपडा अगदी स्वच्छ 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 दिसायला लागतो. मग नीळबिळ घालून तो पांढरा कपडा उन्हात वाळवला की अगदी छान पांढरा शुभ्र दिसतो. तसं आपल्या मनामध्ये असणारे जे मायेची पटलं आहेत ती सुद्धा आध्यात्मिक विचार आपल्यामध्ये प्रबळपणाने आले, आध्यात्मिक विचार आपण करायला लागलो, त्या ब्रह्माची ओळख करून घेण्याचा विचार आपल्यामध्ये प्रबळपणानं झाला की आपोआप हळूहळू आपल्यातल्या ह्या मायेचं पटल दूर निघालं. म्हणजे आपल्या हे जगाची खोटी माया जी आहे, मोह माया जी आहे, हा मोह कमी व्हायला लागतो. ही माया पटलं सगळी दूर व्हायला लागतात आणि मग आपल्याला हळूहळू ब्रह्म कसं आहे, परमात्मा कसा आहे याची ओळख व्हायला लागते किंवा त्या देवदेवतेचं योग व्हायला लागतो. आपल्याला तो शाश्वत आनंद प्राप्त होतो. हीच गोष्ट आपण कुंडलिनी जागृतीच्या बाबतीमध्ये मागच्या काही नामांमध्ये आपण बघितलेली होती की भक्त जेव्हा मुकुटकार चक्रामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचतो म्हणजे त्याची ध्यान शक्ती शिगेला पोहोचते, तेथे त्याला शाश्वत आनंद प्राप्त होतो. आणि त्या भक्ताची भक्ताची वैयक्तिक अनुभूती असते. म्हणजे ध्यान लागण्याची जी शिगेची पातळी आहे, शिगेला पोहोचली असते त्याचे ध्यान धारणेचा उच्चांक आणि तिथं त्याला आनंद प्राप्त होतो. त्याला सगळ्या जगाचा विषय पडतो, मोह माया कशाचाही त्याच्यावरती परिणाम होत नाही आणि अशा वेळेला त्याला वैयक्तिक अनुभूती मिळते
आणि हा अनुभव देण्यामध्ये तिचंच रूप कारण आहे, कारण तीच त्याला शक्ती देते सगळी. तिनेच जर त्याला शक्ती प्रदान केली नाही, ध्यानधारणा कशी करायची तेही त्याला कळलं नाही, हे सगळं समजून देण्याचं काम प्रत्येक चक्रामध्ये, कुंडलिनी चक्रामध्ये कोणत्या कोणत्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये पार पाडायचं हे सगळं ती त्याला सांगते, समजावून देते. ती शक्ती प्रदान म्हणजे प्रत्यक्ष काय ती येऊन सांगत नसते, पण त्याला त्याच्या अनुभूती मिळत जातात. ह्या चक्रापर्यंत आलो, आता पुढच्या चक्रापर्यंत, त्याच्या पुढच्या आणि शेवटच्या चक्राला त्याला शाश्वत आनंद मिळतो. म्हणजे ती, कारण स्वतः ललिता माता ही स्वतः स्वानंदात असते, ती स्वतः स्वानंदात असते. आणि इतर भक्त साधक जे लोक आहेत त्यांनाही त्या सच्चिदानंदाची प्राप्ती करून देण्याचा ती प्रयत्न करते, तिच्या प्रमाणेच करते. म्हणूनच ती तिच्या प्रमाणे आपल्या भक्तांना करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सच्चिदानंद रूप करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच तिचं उल्लेख हा वाग्देवीत सच्चिदानंद रूपिणी करतात, कारण त्या भक्तांना तो शाश्वत आनंद देण्याचा प्रयत्न करतायत, की जो भक्ताला मिळवायचा आहे स्वतःसाठी, मोक्षप्राप्तीसाठी, मुक्तीसाठी, आणि तो देण्याची क्षमता ललितांबिकेकडे आहे. आणि म्हणून तिला सच्चिदानंद रूपिणी असा उल्लेख वाग्देवी इथं करताना आपल्याला दिसत आहे. इथं श्लोक नंबर 136 संपतोय. आज आपण इथंच थांबूया. या जे काय थोडेफार अर्थ समजले त्या मातेच्या सहस्रनामाचे, त्या नामांचा मी उहापोह तुमच्या पुढे करण्याचा प्रयत्न केला. जे काय बरोबर असेल ते तिचं आहे सगळं, जे काय चूक झालेली असेल ती सगळी माझी आहे, मीच तुम्हाला काही सांगू शकले नसेल. तर आतापर्यंत झालेले हे 136 श्लोक मी त्या ललितांबिकेच्या चरणी अर्पण करते, की अशीच शक्ती पुढेही आमच्याकडं मला दे, जेणेकरून पुढचेही राहिलेले श्लोक मला तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होऊ दे, हीच इच्छा तिच्याकडे करते. आणि आज आपण इथंच थांबूया. जय जगदंब, जय जगदंब. जयोस्तु अंबिके, जय जय.